हॅलो, हा काय ऑडिओ येतो ना तिथं का ऑडिओचं काय झालं लॅपटॉपवर का? सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील ज्यांनी सहकाराच्या तत्व संजीवनीने या ग्रामीण भारतामध्ये एक आमूलाग्र बदल घडून आणला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या प्रगतीचा, महाराष्ट्राच्या विकासाचा उशाकाल निर्माण केला, असे सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. महाविद्यालयाच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना ही भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी व्यक्त करूया. आवाज येतो तिथं फुल करून का इथं आवाज येतो दुसरीकडे बाहेर कुठे चौकशी रिफ्रेश करा. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते सन्माननीय श्री जगन्नाथ पाटील यांचा स्मृतिचिन्ह पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील चरित्र ग्रंथ आणि गुलाबाचे रोपटे देऊन त्यांना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भारत पाटील घोगरे यांनी सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. चालू आहे सर. त्याचं काय काय प्रिन्सिपल चालू आहे. धन्यवाद सर. नेटवर्क आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्यात्यांचा या ठिकाणी अल्पसा परिचय करून देत आहे. आजचे व्याख्याते माननीय श्री जगन्नाथ पाटील यांचा जन्म वडील पंढरीनाथ आणि आई निर्मलाताई या उभयंताच्या पोटी भिवंडी तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील भांडवळ या गावी 1982 साली वारकरी संप्रदायाची 3 पिढ्यांची परंपरा लाभलेल्या घरामध्ये झाला. वडील हे प्रसिद्ध कीर्तनकार होते. असं म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, आणि म्हणूनच याचा परिपाक म्हणून वयाच्या 14व्या वर्षी प्रथमतः शालेय शिक्षण घेत असताना शाळेच्या स्नेह संमेलनामध्ये प्रथम बाल अवस्थेमध्ये आपल्या कीर्तन सेवेचा श्री गणेशा करून त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या कीर्तन सेवेचा प्रारंभ केला. असे एक व्याख्याते आज आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. माननीय आजचे व्याख्याते जे आहेत योगीराज गंगागिरी महाराज सराला बेट यांच्या परंपरेतील गुरुवर्य रामप्रसाद महाराज कवडे संगमनेर हे त्यांचे दीक्षा गुरु असून संत माऊली शांताराम भाऊ महाराज जयवंत यांचे सेवाधारी परमपूज्य मारुती मामा हे त्यांचे शिक्षा गुरु आहेत. आणि या मामांच्या प्रेरणेने 2004 सालापासून त्यांनी श्री क्षेत्र शुकताल उत्तर प्रदेश या तीर्थस्थानापासून भागवत कथेस प्रारंभ केला आणि एक वक्ता म्हणून ते नावारूपास आले. हे करत असताना त्यांनी आजपर्यंत भागवत, रामायण, विवेकानंद, श्रीकृष्ण, गोपीगीत कथा या विविध विषयावर आपलं अमृततुल्य विवेचन लोकांसाठी मराठी आणि हिंदी भाषेतून संपूर्ण भारतभर ते करत आहेत. याचबरोबर प्रत्येक वर्षी जुलै महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या ठिकाणी तरुण वर्गासाठी, युवकांसाठी ते ध्यान शिबिराचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येत असते. आजपर्यंत त्यांनी शुकताल, वृंदावन, उत्तर प्रदेश, पुष्कर, द्वारका, नवसारी, चित्रकूट, जगन्नाथपुरी या ठिकाणी आपल्या कीर्तन सेवेचा लाभ तेथील ग्रामस्थांना दिलाच आहे. याबरोबरच ही कीर्तन सेवा ही साता समुद्रापार बँकॉक येथे त्यांनी फेब्रुवारी 2015 येथे जाऊन
श्रीकृष्ण कथेचा त्यांनी कार्यक्रम बँकॉक येथे सादर केलेला आहे. त्यांनी समाजाच्या आध्यात्मिक विकासासाठी 2012 साली अध्यात्म विद्या प्रचारक संस्था स्थापन करून खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा प्रचार त्यांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे चालू आहे. 2012 साली नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव सर्वात कमी वयाचे बाल कीर्तनकार म्हणून त्यांना राज्य सरकारच्या वतीने गौरवण्यात आले आहे. याचबरोबर 2014 मध्ये जिल्हा अग्रणी शिक्षण संस्था डोंबिवली यांच्याकडून भाषा प्रभू या उपाधीने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. हे करत असताना त्यांचे कार्यक्रम दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर देखील होत असतात आणि या कीर्तन सेवेचा लाभ हे सर्वांना ते देत असतात. वारकरी संप्रदाय आणि वारकरी विचार हे जगमान्य करून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अखंड भारतभर भ्रमंती करणारा हा वाटसरू आज आपल्याला व्याख्याता म्हणून लाभला, हे खरोखरच आपले भाग्य आहे. मी पुन्हा एकदा या व्याख्यानमालेच्या निमित्तानं या वाटसरूचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की समृद्ध जीवन आणि संस्काराचे परिणाम या विषयावर त्यांनी आपलं अमृततुल्य व्याख्यान सर्वांपुढे द्यावं अशी मी त्यांना या व्यासपीठाच्या निमित्ताने विनंती करतो. जय हिंद, जय भारत. आपलं वळव आता आपलं वळव हॅलो. भगवंताचा प्रसाद असलेलं माझ्या समोर फुललेलं आणि बहरलेलं भावी जीवनाच्या उत्तुंग संकल्पना आणि साध्याला सिद्ध करणारं हे जे फुलासारखं एक उत्तुंग असं महान असं मैदान जे भरलंय, त्या मैदानाला आणि इथल्या वास करणाऱ्या कणाकणातल्या दिव्य शक्तीला प्रथमतः व्यासपीठावरून हा वाटसरू वंदन करतोय. या ठिकाणी मला येता आलं हे माझं भाग्य मी मानतो आणि याचं श्रेय जात आहे पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या सर्व ह्या संयोजक मंडळीला. रोज आम्ही एरवी कीर्तनाच्या मंडपात उभे असतो, फिरणं अव्याहत असतं, अविरत असतं. जवळपास वर्षभरातला आमचा प्रवास पर इयर 1,00,000 किलोमीटर इतका आहे. दर वर्षाला मी 1,00,000 किलोमीटर फिरत असतो. दिघे सर मला सांगायला आवडेल की रोज आम्ही जातो तेव्हा आम्ही तिथं गेल्यानं तिथल्या लोकांना आनंद होतो. आज आम्ही इथं आलोय, इथं येण्याचा आम्हाला आनंद आहे. कारण हे सगळं ज्यांच्या करता आहे आणि हे खरं ज्यांच्याच करता आहे, ज्यांच्या करताच आहे. ती सगळी मंडळी आपण सर्व एक चांगला आकार घेऊन, चांगली उत्सुकता घेऊन उपस्थित आहात. तेव्हा आजचा दिवस मला माझ्याकरता खूप गोड आहे, माझ्याकरता खूप आनंददायी आहे आणि तो आनंद हृदयात साठवून पुढे आलेल्या कर्तव्याला न्याय देत मला चालावं लागेल. या महाविद्यालयाच्या संपूर्ण शिक्षक वृंदांना, गुरुजनांना वंदन करतो. या संयोजन समितीमध्ये अथक परिश्रम करणारे आणि त्या परिश्रम करणाऱ्यांना सहकार्य करणारे, या सगळ्या तयारीनंतर फुलून गेलेलं हे मैदान श्रोत्यांची उपस्थिती विलक्षण आणि लाक्षणिक दर्शवतं. त्या सर्व श्रोत्यांच्या अनेक दृकश्राव्य माध्यमाच्या निमित्ताने जगभर हे सगळं पोहोचवणाऱ्या या माध्यमांना, चित्रबद्ध करताच्या जोडीला अक्षरबद्ध आणि शब्दबद्ध करणाऱ्या माझ्या पत्रकार बांधवांना आणि जिथपर्यंत आवाज पोहोचतोय तिथल्या सर्वांना पुनश्च मी वंदन करतो. मला
माझ्या पुढ्यात असलेला विषय आहे समृद्ध जीवन. का हा विषय माझ्या पुढे आला असावा किंवा मला का तसं वाटलं असावं, त्याचं कारण आहे. मी जिथं आलोय, ज्यांच्या दारात आलोय, ज्यांच्या घरात आलोय, समृद्ध जीवन काय असतं त्याचा इतका मोठा आदर्श वस्तुपाठ जगात कुठेच पाहायला मिळणार नाही. जीवनाला किती अंगाने समृद्ध करता येऊ शकतं किंवा समृद्ध जीवन म्हणजे काय त्याचा हा उत्तम नमुना आहे, उत्तम वस्तुपाठ आहे, आदर्श वस्तुपाठ आहे. काय असतं, मांडलेलं विवेचन हे दोन प्रकारांची अपेक्षा करतं. एका बाजूला असतं प्रेझेंटेशन ऑफ फिलॉसॉफी आणि दुसऱ्या बाजूला असतं डेमॉन्स्ट्रेशन ऑफ फिलॉसॉफी. कदाचित मी बोलेन ते प्रेझेंटेशन असेल तर आपलं व्यासपीठ या सगळ्या प्रेझेंटेशनचं डेमॉन्स्ट्रेशन असेल. तेव्हा ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला, महामानवाला वंदन करतो आणि ह्या प्रास्ताविकाला, या औपचारिकतेच्या पलीकडे जाऊन जे काही आपल्या पुढ्यात आलंय त्याला न्याय देताना अधिक वेळ घेणार नाहीये. या सगळ्या विवेचनाच्या श्रवणाच्या निमित्ताने एक गोष्ट नजरेत भरण्यासारखी आहे की इथं मॅक्झिमम अधिकाधिक संख्या जर कोणाची असेल तर ती युवकांची आहे. युवकांची आहे. कोणी म्हणेल मग आम्ही ज्येष्ठ नागरिक आणि वृद्ध यांचं काय करायचं, मी त्यांना मनाने युवक म्हणेन, पण ते युवकच आहेत, ते तरुणच आहेत. आणि युवक युवक म्हणजे काय, ही संकल्पना ज्यांची कन्फर्म आहे किंवा त्यांना तसं बनायचं आहे, अशी युवक शब्दाची एक छोटेखानी व्याख्या पुढे ठेवून मी पुढे चालणार आहे. युवक या शब्दामध्ये 3 पद आहेत. पहिलं पद, बोलूया ना आपण, संवाद आहे हा. पहिलं पद आहे यु, दुसरं पद आहे व आणि तिसरं पद आहे क. यु म्हणजे युधिष्ठिर, व म्हणजे वशिष्ठ आणि क म्हणजे कर्ण. युधिष्ठिराचा धर्म, वशिष्ठाचं ज्ञान आणि कर्णाचं दान ज्याच्याकडे असतं त्याला युवक असं म्हणतात. आणि ही व्याख्या मी सांगायला आलेलो नाही, ही व्याख्या मी बघायला आलोय. माझ्या समोर जी आहे ही व्याख्या आहे या शब्दाची. आणि खरंच आपल्याला खूप घालून पाडून बोलतात ना बऱ्याचदा, तरुण पिढी असं करते, तरुण पिढी. खरंच आपण तसे आहोत का आणि आपल्याला तसं व्हायचं आहे का? जनरली एक पाहायला मिळतं आज. अर्थात ती लोक कदाचित या महाविद्यालयाच्या प्रांगणात न आल्यामुळे तशी मतं नोंदवत असतील. त्यांची मतं नाक्यावरची मतं आहेत आणि नाक्यावरची मतं ही मोक्यावरची नक्कीच नसतील. त्यांच्या हिशेबाने तरुण तरुण म्हणजे कोण? संध्याकाळी ज्याला धरून आणावं लागतं तो तरुण का? आम्हाला असा तरुण नको. आम्हाला तरुण कसा पाहिजे? जो तरुण जाईल आणि सगळ्यांना तरुण नेईल तो तरुण. आणि मग असा तरुण तसा कसा काय उभा राहील? याकरता काहीतरी मेहनत करावी लागेल, यासाठी काहीतरी आम्हाला कष्ट घ्यावे लागतील. चांगल्या गोष्टी आयत्या मिळत नसतात आणि आयत्या गोष्टी मिळाल्या तर त्या चांगल्याही नसतात. त्याच्यासाठी प्रयत्न आहे, त्याच्यासाठी कष्ट आहे. ही कष्ट साध्य स्थिती आहे. मग त्या जीवनाला असं उभारीचं बनवण्याकरता, मोठं बनवण्यासाठी आम्हाला काहीतरी करावं लागेल. थोडस मागे जाईन. ज्या वेळेला विराट स्वरूप भगवान श्री विष्णू त्यांच्या नाभीतून कमळ निघालं आणि त्या कमळातून ब्रह्मदेव जन्माला आले. इकडं तिकडं पाहिलं काहीच कळेना. कमळाच्या पानावर एक थेंब पडत होता आणि तो थेंब तिथून खाली घरंगळत होता. घरंगळताना त्यातून आवाज येत होता, टप टप टप. हा आवाज होता, पानावरून पाणी पडल्याचा आहे तो आवाज. त्या आवाजाला ऐकलं आणि ब्रह्मदेवाने एक धारणा केली, हे टप टप म्हणजे आपल्याला तप करायचं आहे. त्यावेळेला ब्रह्मदेवाने 1000 वर्षे तपस्या केली आणि त्यानंतर त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली. मला असं वाटतं देव जर त्याच्या सख्या पोराला पण तप केल्याशिवाय काहीच देत नाही तर आपल्याला आयतं देईल याची वाट बघू नका. आम्हाला त्यासाठी प्रयत्नच करावे लागतील, त्याच्यासाठी आम्हाला कष्ट करावे लागतील. या जगामध्ये प्रयत्नाला अजून शॉर्टकट की दुसरा मार्ग सापडलेला नाहीये. काय आयतं मिळतं? मला फेसबुकला एकाने पोस्ट पाठवली, जमीन विकली बापाची गाडी घेतली आपाची. काय अर्थ आहे का जगण्याला? अरे तुझं काय हे, त्या तू त्यासाठी काय केलं? आणि हे जे वैभव आहे ते आम्हाला प्राप्त करायचं आहे. आणि या प्राप्त केलेल्या वैभवाच्या जीवनाला किंवा त्या जगण्याला मग जग सॅल्यूट ठोकतं महाराज. त्याच्यासाठी मॅनेज करावं लागणार नाही. आणि मला असं वाटतं असं जीवन जर समृद्ध करता आलं, जर वैभवी करता आलं,
तर माझ्या वाढदिवसाचे बॅनर तुम्ही लावा म्हणून 10 पोरांना 500 रुपये द्यायची गरज त्या माणसाला भासणार नाही. लोक डोक्यावर घेऊन नाचतील. आम्हाला तसं व्हायचं आहे. मग ते जीवन आम्हाला मिळतं ते, आणि त्याला आम्हाला समृद्ध करायचं आहे, आणि त्या समृद्धी करता आमचं साधन असेल संस्कार. एखादा व्यापार करणारा माणूस असतो ना, त्याचा काहीतरी टप्प्यानी प्रवास असतो. एक त्याच्या हातात असलेलं भांडवल, त्याला भाग भांडवल म्हणा किंवा खेळतं भांडवल म्हणा, मुद्दल काहीतरी असते. त्यानंतर त्याने व्यवहार करायचा असतो आणि त्या व्यवहारातून त्याने नफा कमवायचा असतो. मला असं वाटतं देवानं आपल्या हातात दिलेलं भांडवल म्हणजे जीवन. आम्हाला त्या जीवनाला कुठपर्यंत न्यायचं आहे? समृद्धतेपर्यंत. आमचं ध्येय आहे समृद्धी, आणि त्याच्याकरता आम्ही व्यवहार करणार आहोत. त्या व्यवहाराचं नाव आहे संस्कार. जीवनाला संस्कारात घालून समृद्धीकडे नेणं हा आमच्या जीवनाचा सगळा असा छान प्रवास आहे. पहिली बाब, आम्हाला हातात मिळालंय ते काय आहे? आमचं जीवन आहे, कोरं जीवन आहे. या बाबतीत आता संत साहित्याचे अभ्यासक म्हटल्यावर मला ती वचनं बोलावी लागतील. एकनाथ महाराज म्हणतात त्या देवाने खूप असे हे सगळे जीव तयार केले भगवंताने. मग एके केली भूचरे, एके केली खेचरे, एके केली जळचरे, चरे अचरे ती एके. हे सगळं पाहिलं पण देवाला बरं नाही वाटलं का? यातून स्वतः आनंदी होऊन जगाला आनंद देण्याचं काम कोणी करू शकलं नाही. मग नाथ महाराज म्हणतात, देखोनी सृष्टी ते सुखची न वाटे देवाते, मग मानवी प्रकृती ते आदरे बहु निर्मियेले. काही शब्द उंचीचे आहेत संतांचे. ते म्हणतात या सगळ्यांना पाहून देवाला सुख झालं नाही, देवाला समाधान वाटलं नाही. एवढं क्रिएशन करून सुद्धा त्यातून सॅटिस्फॅक्शन नाहीये. मग काय करायचं? मग देवाने मोठ्या आदराने माणसाला बनवलंय. किती मोजके आणि नेमके शब्द आहेत. म्हणजे माणसाला बनवताना देवाने कसं बनवलंय? आदराने बनवलंय. मला असं वाटतं ज्याला बनवताना देव सुद्धा ज्याच्याविषयी आदर धारण करतो, त्या माणसाशी, त्या प्रत्येक माणसाशी व्यवहार करताना आपण देखील आदराने करायला काय फरक आहे? मी प्रत्येक माणसाशी आदराने वागलं पाहिजे. त्याचं इतकंच कारण आहे, त्या माणसाला पृथ्वीवर धाडताना देवाने सुद्धा आदराने धाडलंय. मग प्रत्येकाचा आदर पाहिजे. तो आदर असो नाही तर अनादर असो, त्याचा अनादर नको. तो माझा जवळचा आहे का लांबचा पाहायची गरज नाही. स्वामी विवेकानंदांचे शब्द आहेत, माणसं मंदिरात गेली की मूर्तीची पूजा करतात. ती मूर्ती माणसाने बनवलेली आहे, पण माणूस ही मूर्ती देवाने बनवली. तुम्ही तिच्याशी प्रेमाने कधी वागणार आहात? याचं उत्तर आमच्याकडे काय आहे? माणसाला बनवताना आदराने बनवलंय, कोणाला काहीही कमी ठेवलेलं नाही. जे मिळालंय ते आपल्याकरता पुरेसं आहे. भांडवल आहे जीवन, पुरेसं आहे. माणसांना सारखी भेटली एकमेकाला की एवढंच बोलतात, तुमचं बरं आहे, तुमचं बरं आहे, तुमचं बरं आहे. मग तुझ्या जगण्याला काय आग लागली आहे? असं का म्हणतात माणसं? तुमचंच बरं आहे, तुमचंच बरं आहे. तुला काय कमी केलंय? काय कमी केलंय? मला विलियम शेक्सपियरचं एक वाक्य आठवतं. शेक्सपियर म्हणतो, माझ्या पायात घालायला बूट नव्हते याचं फार वाईट वाटत होतं, पण त्या दिवसापर्यंतच जोपर्यंत मी बिना पायाचा माणूस बघितला नव्हता. वाईट वाटायचं, पायात घालायला बूट नाही दिले देवाने, पायात घालायला बूट दिले नाही. पण जेव्हा बिना पायाचा माणूस पाहिला ना, थँक्स टू गॉड, देवा धन्यवाद. का? मला पायात घालायला बूटच नाहीयेत, पण त्याला बूट घालायला पायच नाहीयेत. देवा माझ्या बाबतीत तू योग्य न्याय केलाय. त्यामुळे माझ्या हाती जे मला मिळालंय त्याच्याबाबत पहिल्यांदा तृप्त व्हा. जे मिळालंय ते माझ्याकरता पुरेस आहे. कोणी म्हणेल मला कमी मिळालं, त्याला जास्त मिळालं. एक शायर का कहना है, आपको सुनाता हूं, बड़ी बात पति की है, सुनो तो फिर दिलो दिमाग से. जिसको कम मिला वो बोल रहा है, अरे भगवान ने तुमको तो सब कुछ दिया, भगवान ने तुमको तो सब कुछ दिया. क्यों? क्योंकि तुम्हारा भगवान पर भरोसा है. मुझे मेरे भगवान ने थोड़ा कम दिया क्योंकि भगवान को मुझ पर भरोसा है. तुला देवाने भरपूर दिलं कारण तुझा देवावर विश्वास आहे, आणि मला देवाने थोडंसं कमी दिलंय कारण देवाला माझ्यावर विश्वास आहे. हा सगळं पुन्हा 0 to start सगळं उभं करील, पुन्हा शून्यातून उभं करणार आहे. म्हणून माझ्या हाती जे मिळालं ते माझ्याकरता पुरेसं आहे. लक्षात घ्या, यशस्वी होणं हे भांडवलावर अवलंबून नसतं. ज्याला भांडवलावर यशस्वी होता येत नाही ना, ती माणसं नंतर भांडवलाचं भांडवल करत बसतात.
माझ्याकडे पण असतं ना, मी असं केलं असतं. काही करता येत नाही त्या माणसाला, नाचता येईना अंगण वाकडं, नेसता येईना लुगडं तोकडं, स्वयंपाक जमिना ओली लाकडं. तर तुला जमलं नाही गड्या, तुला जमलं नाही. देवानं तुला जे दिलंय ना, या निसर्गाने तुझ्या ओंजळीत तुझ्या जोळीत जे घातलंय, तुझा विचार करून घातलंय. त्यामुळे स्वतःला दुबळं मानू नका. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. मला जेवढं दिलंय तेवढं पुरेसं आहे. देवाला वाटलं असेल इतक्यात हा यशस्वी होईल, ठीक आहे. माझ्या हातात असलेलं भांडवल माझं जीवन आहे, जे मला मिळालंय. मला आता करायचं काय आहे नेमकं? जीवनाला समृद्ध करायचं आहे. जे मिळालंय मला तिथं थांबायचं नाही. त्या सगळ्या कक्षा अशा रुंदावत गेल्या पाहिजेत. अल्पसंतुष्टी नको. हा मिळालं ना, बस झालं, आता आमचं एवढं पुरेसं आहे. आणि मला असं वाटतं आपण तृप्त लवकर होतो, ही आपली मोठी अडचण आहे. आपली शब्द मराठी माणसापुरता मर्यादित वापरला तरी राग येण्यासारखं काहीच नाही. का आम्ही मर्यादित राहतो? का नाही आमच्या कक्षा रुंदावत? का नाही आम्ही बाहेर फोपावत? का नाही आम्ही बाहेर पडत? आमच्या दुकानांना पाट्या का असाव्यात? आमची दुसरी कुठेही शाखा नाही. तेव्हा तुम्ही पाटीकडे इतकं का लक्ष देता? पाटीला आहे ना मी. का आम्ही मर्यादित राहावं? का या कक्षा छेदू नयेत? आम्हाला एक कविता शिकवली गेली आहे. अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला. आमच्या अपेक्षांना, आमच्या ध्येयवादाला मर्यादा नाहीयेत. मर्यादा आहे. आम्ही रुंदावलो पाहिजे, आम्ही व्यापक झालो पाहिजे, आम्ही पसरलो पाहिजे. आम्हाला मॅक्झिमाइज होता आलं पाहिजे. आम्हाला स्प्रेड सगळं हे करता आलं पाहिजे. जे मिळालंय त्यात अधिक वाढ करा, त्यात अधिक विकास करा. ही आहे समृद्धी. आणि ती समृद्धी हाती यावी याकरता आम्हाला एक मेहनत घ्यावी लागेल. त्या मेहनतीचं नाव आहे संस्कार. हे आयतं मिळत नाही. यासाठी आम्हाला कष्ट करावे लागतील. या जगात तीच माणसं मोठी झालीत ज्यांनी कष्ट घेतलेत, ज्यांनी प्रयास केलेत, ज्यांनी प्रयत्न केलेत आणि त्या प्रयत्नातून ते यशस्वी झालेत. पण या सगळ्या प्रवासात आमच्या कन्सेप्ट क्लिअर होणं फार गरजेचं आहे. समृद्ध जीवन म्हणजे नेमकं कसं जीवन आहे? आम्हाला आमचं जीवन म्हणजे जेवण इथपर्यंतच. जेवण इज नॉट जीवन. जीवनाचा तो फक्त आधार आहे. तुम्हाला जे करायचंय त्याचं पायाभूत भांडवल आहे, ती सामुग्री आहे. त्याच्याबरोबर आम्हाला पुढची वाटचाल करायची आहे. त्यामुळे जीवनाला समृद्ध करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? त्याच्याकरता आपल्याला काही तत्ववेत्यांच्या काही मार्गदर्शनाची गरज भासणार आहे. थोडस त्यांच्या नजरेनं चाललं पाहिजे. नाहीतर आपल्या जीवनाच्या समृद्धीची व्याख्या काय? खा प्या मजा करा, बस संपलं. खाया पिया सुखसे सोया, नाहक जमाना खोया. कबीरदास. खा प्या मजा करा आणि जा. चार चौघासारखे येतात, चार चौघासारखे जातात. हे जीवन समृद्ध होऊ शकत नाही. मग समृद्ध जीवनाच्या व्याख्या आम्हाला जर यथार्थतेने जाणायच्या असतील तर आम्हाला मोठ्या विचारवंतांचा सल्ला घ्यावा लागेल. त्यांच्या नजरेतून पाहावं लागेल. तेव्हा समृद्ध जीवनाचं स्वरूप आम्हाला कळणार आहे. आपल्या नजरा फार कोते आहेत, फार संकुचित आहेत. आम्हाला खूप कमी दिसतं, खूप जवळच दिसतं. लांबपर्यंत आमची नजर जात नाही. दूरदृष्टिकोन कुठे आहे? आम्हाला तो विचारवंतांकडे सापडेल. जीवन आमचं, पण समृद्धीच्या व्याख्या तत्ववेत्यांकडून समजून घ्याव्या लागतील. काय झालं, एक गृहिणी आपल्या मुलाला घेऊन दुकानावर गेली. दुकानावर गेल्यानंतर खूप खरेदी केली तिने. ऑफर्स होत्या ना, बोनांचा, दिवाळी, मॉल, हे फ्री ते फ्री ते फ्री. मी काय मॉलच्या विरोधातला माणूस नाही, मी आपला स्मॉल माणूस आहे. मी मॉलच्या विरुद्ध कशाला बोलू? पण एक नक्की लक्षात ठेवा, गरज नसलेलं विकत घ्याल तर एक दिवशी गरजेचं घरात असलेलं विकावं लागेल. हा, आपल्या गरजा किती आहेत, किती हवंय आपल्याला, त्याचा आपल्याला अभ्यास असला पाहिजे. आपला हँडसेट किती रुपयाचा असावा, आपण सेट किती आहेत यावर हँडसेट ठरायला काय हरकत नाही. मी तुमच्या अपेक्षांना परिघात मांडतोय असं मुळीच मानू नका. मला मराठी म्हण कळतीये, अंथरूण पाहून पाय पसरावे. थोडं एक्सटेन्शन देऊ का? एक्सटेन्शन देईन, एक टेन्शन नाही देणार. अंथरूण पाहून पाय पसरावे, नाही तर पायाची लांबी बघून अंथरूण तरी वाढवावं. काहीतरी एक करायला मार्ग आहे ना आमच्याकडे. तिने खूप खरेदी केली. इतकी खरेदी झाली ना की ती खरेदी पाहून दुकानदाराला आता वाटू लागलं हे गिऱ्हाईक परत आपल्याकडे यावं. एक ध्यानात घ्या, पुनरावृत्तीची अपेक्षा जेव्हा असते तेव्हा प्रथम अनुभूती सुखद असते. एखाद्या व्याख्यात्याला पुन्हा केव्हा बोलावलं जातं? आधीच त्याचं आवडलं तर. आणि व्याख्याता पुन्हा त्या जागेवर केव्हा येतो? त्याची सोय नीट झाली तर हा व्यापार राहतो. नाही तुम्ही छान जपता, अगदी
अगदी घरी आल्यासारखं वाटलं. इतकं इतकं सोपं आणि मस्त आनंददायी होतं सगळं. ही गिराईक परत आलं पाहिजे. मग त्या दुकानदाराने एक युक्ती केली. काय, जर ही गृहिणी परत आली पाहिजे तर ही खुश झाली पाहिजे, आणि ही खुश झाली पाहिजे तर एखाद्या गृहिणीला प्रसन्न ठेवायचं आहे तर उत्तम व्यवस्था तिचं बाळ. त्यानं काय केलं, तिच्या त्या बाळाला वर ओढून घेतलं, दुकानात ओढून घेतलं आणि सगळी सामुग्री दाखवली आणि त्याला सांगितलं, बोल यातलं तुला काय आवडतं ते घे, काय आवडतं तुला सांग. एक 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 यादी सुरू केली. चॉकलेट. मग चॉकलेट घेणार का? तो म्हणाला नाही, हे डेअरी मिल्क एवढं मोठं मला नकोय. बरं मग लाडू खाणार का? म्हणे नको, मी लाडातलाच आहे, तुम्ही नका लाडू देऊन. बरं मग काय शीतपेय पितो का? त्या मुलांनी सांगितलं मी कीटकनाशक पित नाही. असं सगळं बरंच झालं. शेवटी त्याला छोटे चॉकलेट दिसले, तो त्याला हो म्हणाला. हे छोटे छोटे चालते. दुकानदारानं बरणी खाली काढली, बरणी धरणीवर आली, झाकण उघडलं आणि बरणी त्या मुलाच्या पुढ्यात धरली, सांगितलं बाळ मुठभर घे. बाळानं हात पुढे करायला पाहिजे होता ना, त्याने दोन्ही हात मागे नेले. दुकानदार म्हणाले अरे घे ना, मुठभर घे ना, तुला कोणी नाही म्हणणार नाही. तो म्हणाला काका मी दुसऱ्याच्या वस्तूला हात लावत नाही. दुकानदार इतके खुश झाले, ते म्हणाले पोरग किती सरळ वळणाचं आहे पहा. मला एक कळत नाही, वळण सरळ कसं काय असतं हो. मोठ्या अपेक्षा आहेत आपल्या बाबत. माणूस कसा पाहिजे? सरळ वळणाचा पाहिजे. जाऊ द्या, मी हात लावणार नाही. अरे पण मग तुला चॉकलेट द्यायची आहेत ना, माझी इच्छा आहे. हे बघा काका, बरणी तुमची, चॉकलेट तुमचे, दुकान तुमचं, तुम्हाला द्यावं असं वाटतं ना, तुमच्या हाताने द्या, मला आग्रह करू नका. दुकानदार आधीच खुश झालेला, त्यांनी पटकन बरणीत हात घातला, मुठभर चॉकलेट त्यांनी आपला शर्ट पुढे केला, टाका काका याच्यात टाका. ते चॉकलेट घेतले, परत यायला निघाला. अर्ध्या रस्त्याला आल्यानंतर आईनं पाठीत एक जोरदार झपाटा घातला. ते केकाटलं पोरग. आई का ग मारलं का? का मारलं म्हणजे? ते दुकानदार काका कधीपासून तुला सांगत होते तुझ्या हाताने घे, तुझ्या हाताने घे, तुला काही कळतं का? ते पोरग म्हणाला आई मला काही कळतं का नाही माहित नाही, पण तुला पॉलिटिक्स अजिबात कळत नाही. आईला कळे ना पुढं काय चाललंय. म्हणे काय 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 पॉलिटिक्स काय सांग ना मला. म्हणे अगं आई, त्या दुकानदारांनी काय सांगितलं होतं, एक मुठभर चॉकलेट घ्यायचे. बरं मग तू का नाही घेतले? मी का घेतले नाही म्हणजे? आता मला सांग, मूठ माझी मोठी. अगं माझ्या हाताने घेतली असते तर 4-5 झाले असते. मला माहितीये त्याची मूठ मोठी आहे, कसे 10-15 चॉकलेट मिळवले. मग आई म्हणते माझं पोरगच तसं हुशार. मला खरंच सांगा, पोरग हुशार आहे ना? का? त्याला कळतं की आपली मूठ छोटी आहे आणि खूप मिळवायचं असेल तर मूठ मोठी पाहिजे. मला वाटतं त्या बाळाला जितकं कळालं तितकं आपल्याला नक्कीच कळालं पाहिजे. जीवनाकडे पाहताना आमच्या मुठी खूप छोट्या आणि त्या मुठीतून जे हातात येईल ते फार मोठं नसेल. याकरता आम्हाला खूप काही मिळवायचं आहे. आमचं ध्येय जर मोठं असेल, खूप काही लाभ पदरात पाडून घ्यायचा आहे, तर जरा मोठ्या मुठी वापराव्या लागतील आणि त्या मोठ्या मुठींना आपल्याला वंदन करावं लागेल. समृद्ध जीवन म्हणायचं कशाला? त्यात काय काय यायला पाहिजे म्हणजे जीवनाची समृद्धी, बँक बॅलन्स भरपूर पाहिजे, पेस्लिप मजबूत पाहिजे. इतक्या कोत्या व्याख्या जीवनाच्या होऊ शकत नाहीत, कारण या सगळ्या गोष्टी ज्यांचे आहेत ते पण आत्महत्या करतायत. त्याच्यामुळे त्याला यशस्वी किंवा परिपूर्ण किंवा समृद्ध जीवन असं म्हणता येत नाहीये. इंटरनॅशनल फिलॉसॉफीचा असा एक रिपोर्ट आहे की एखाद्या माणसाला परिपूर्ण आध्यात्मिक, फुल्ली स्पिरिच्युअल म्हणण्याकरता त्याच्या जीवनातल्या 5 ते 6 गोष्टी विकसित झाल्या पाहिजेत. त्याला आम्ही आध्यात्मिक म्हणजे समृद्ध जीवन असं म्हणायला तयार होऊ, अन्यथा नाही. कोणकोणत्या गोष्टी पाहिजेत त्याने जीवन समृद्ध होईल. जीवनाची समृद्धी कशावर पाहिजे किंवा कशाने प्राप्त होणार आहे म्हणजे त्या जीवनावर कोणकोणत्या कोणांचे संस्कार झाले पाहिजेत म्हणजे ते जीवन गरजेचं राहील, परिपूर्ण होईल, समृद्ध होईल, आम्हाला कळेल. त्यावेळेला इंटरनॅशनल फिलॉसॉफीने 5 कॉर्नर सांगितलेत. हे 5 कॉलम ज्याने वेल डेव्हलप केले तो माणूस समृद्ध जीवन जगणारा असं म्हणायचं. कोणकोणते 5 कॉर्नर आहेत? वैश्विक तत्वज्ञान म्हणतं पहिला कॉर्नर आहे सायकोलॉजी, दुसरा कॉर्नर आहे सोशियोलॉजी, तिसरा कॉर्नर आहे इकॉनॉमिक्स, चौथा कॉर्नर आहे
पॉलिटिक्स सायन्स आणि 5वा कॉलम आहे फिलॉसॉफी. हे 5 कॉर्नर ज्याचे फुल डेव्हलप झाले त्या व्यक्तीला श्रीमंत किंवा समृद्ध व्यक्ती असं म्हटलं जातं. आता 5 गोष्टी आपल्या पुढे आहेत. ते म्हणाल काय, आम्ही कुठेतरी गल्ली बोळात राहणारी माणसं, कुठेतरी खेड्यापाड्यात राहणारी माणसं, आणि एवढं वैश्विक तत्वज्ञान आणि आमच्या जीवनाचा काय संबंध असणार आहे की या 5 गोष्टी तुमच्या जीवनात पाहिजेत? एक ध्यानात घ्या, या 5 गोष्टी जीवनात नाही, तुमच्या रोजच्या जेवणात सुद्धा येतील. यांच्याशिवाय तुम्ही राहू शकत नाहीयेत. कोणकोणत्या लागतात? सोशिओलॉजी पाहिजे, म्हणजे सामाजिकता, समाजशास्त्र पाहिजे. सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र, इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र, पॉलिटिक्स सायन्स म्हणजे राजनीतीशास्त्र, आणि 5वं फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान. या 5ही गोष्टी जीवनात गरजेच्या आहेत. त्या असतातही फक्त चांगल्या भावनांनी त्या संस्कारित करायच्या आहेत. ती जबाबदारी आमच्यावर आहे. ते म्हणाल जेवणात या 5 गोष्टी कशा असतात? सांगतो ना तुम्हाला. एखाद्या माणसाला जर हॉटेलात जेवायला जावंसं वाटलं तर जेवायला तिथं गेल्यानंतर तो जेव्हा बसतो, जेवण सुरू करतो, तेव्हा तो असा विचार करतो का की मी माझ्या खिशातले पैसे घालून जेवणार आहे, त्यामुळे मला पाहिजे तसा मी जेवेन, कुठेही खरकट उडवेन, कुठं काही सांडवेन? नाही. उलट घरी कशी बशी जेवणारी माणसं हॉटेलात फार काळजीपूर्वक जेवतात. म्हणजे घरी इडली हाताने तोडून सांबारमध्ये बुडवून खाणारी माणसं हॉटेलात गेल्यावर मसाला डोसा पण काटे चमच्याने तोडण्याचा द्राविडी प्राणायाम करतातच ना. म्हणजे तुम्ही त्यांचा विचार केलाच म्हणजे सामाजिकता आहेच. आपण ती काळजी घेतो ना, सगळं नीट नेटके पण जपतो ना. आमचं जीवन म्हणजे बाथरूम लाईफ नाहीये, आम्हाला ह्या विश्वात वावरायचं आहे, या सगळ्याचा विचार करून जगायचं आहे. म्हणजे आम्हाला सामाजिकता कंपल्सरी आहे. सामाजिकता आम्हाला विचारात घ्यावी लागेल. म्हणजे जेवणात सामाजिकता आली, सोशिओलॉजी. दुसरं सायकोलॉजी. आमचं मानसशास्त्र पण छान विकसित असतं. मानसशास्त्र विकसित असतं म्हणजे त्या सगळ्या जेवणात आपल्यावर होणारे प्रयोगच मानसशास्त्राचे असतात. म्हणजे तुम्ही जेव्हा जेवायला जाता ना तेव्हा 2-3 मिनिटं वेटिंग करावं लागतं. हॉटेल चांगलं असलं तर. याचा अर्थ लगेच जागा मिळाली म्हणजे ते हॉटेल हलकं आहे असं काही ठरवू नका. तर तिथे गेल्यानंतर थोडं थांबावं लागतं. मग त्यांनी बसण्यासाठी बाकडं टाकलेलं असतं. ती सुद्धा आपली मानसिकतेचीच व्यवस्था आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला उभं ठेवलं नाही, निदान बसायला तर दिलं. त्याच्यानंतर टेबल रिकामा झाल्यानंतर तो तिथं नेऊन आपल्याला वेटर नेऊन बसवतो. आपली प्राणप्रतिष्ठा तिथं करतो. तो तिथं गेल्यानंतर तो लगेच लक्ष देत नाही. 2 मिनिटं गेल्यावर पाणी आणून ठेवतो, पुन्हा जातो, 2 मिनिटांनी मेनूबुक आणून ठेवतो, तुम्हाला चर्चेला विचार करायला वेळ देतो. एका वेळेला मनात अनेक विचार असतात. कुठल्या टेबलावर बसलं पाहिजे, कुठल्या टेबलाच्या वरचा फॅन चालू आहे, कुठल्या टेबलावर आपण जितकी माणसं आलोय तितकी व्यवस्थित बसू शकतो, आणि त्याही पलीकडे आपण नेमकी कोणत्या वेटरला ऑर्डर दिलीये त्याला लक्षात ठेवणं. कारण सगळे एकाच ड्रेसमध्ये असतात, ओळखायचं कसं काय? त्यामुळे या सगळ्याचा प्राणायाम त्यावेळेला चालू असतो. बरं, त्यात तो आपल्याला मेनू कार्ड आणून देतो, निघून जातो, 2 मिनिटात परत देतो, काय ऑर्डर आहे तुमची ती लिहून घेतो, पुन्हा जातो, 2 मिनिटांनी येणं होतं. त्याच्यानंतर तो लोणचं आणून ठेवतो, निघून जातो, पुन्हा 5 मिनिटात येतो, कांदे कापलेले आणून ते ठेवतो, निघून जातो, नंतर लिंबू आणून ठेवतो, निघून जातो, डिश आणून ठेवतो, निघून जातो, चमचे आणून ठेवतो, निघून जातो, 5 मिनिटात लगेच डिश घेऊन येतो. यात मानसशास्त्र काय आहे? तो जर ऑर्डर घेऊन गेला आणि त्यानंतर ते डिश घेऊन आला तर तुम्ही त्याचा किती उद्धार कराल माहितीये ना. तुमच्या प्रतीक्षेला तो माणूस दर 5 मिनिटांनी पंक्चर करत राहतो. तुम्हाला त्यांनी दुर्लक्षित केलंय, अजिबात नाही. बघा ना, मी 2 मिनिटापूर्वी तर डिश ठेवून गेलोय, चमचे ठेवून गेलोय, थोडी वाट पाहणा, लिंबू आणलंय, 5 मिनिटात तुम्हाला लोणचं आणलं. म्हणजे जीवन जगताना मानसशास्त्राचा विकास आवश्यक आहे ना. तो वेटर ती ट्रीटमेंट तुम्हाला बरोबर करतो. हे मानसशास्त्र आहे. पुढे इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. त्या व्यवहारात अर्थशास्त्र सुद्धा फार विकसित असतं. म्हणजे जस्ट इमॅजिन, एक कल्पना करा, आपण हॉटेलात गेलो, 400 रुपयाचं बिल झालं, तुम्ही त्याला 500 रुपयाची नोट देता, तो तुम्हाला परत किती आणून देतो? 100 कडक नोट आणून देतो. न मागता सुट्टे पैसे देणारा जगातला एकमेव माणूस हॉटेलचा वेटर. तो कसे पैसे आणून देतो परत? 50, 30, 10, 5, 5. त्यांना माहितीये 100ची नोट हे सरळ खिशात घालतील आणि उठून जातील. मोकळं सोडायला काहीतरी चान्सेस आपणच निर्माण केलेले बरे, संधी आपण निर्माण केलेली बरी. मग उठणारा 5चे ते 2 पॉईंट सोडूनच उठतो. हे अर्थशास्त्र नाही का? पुढचा विचार आहे पॉलिटिक्स सायन्स. काहीतरी राजनीती सुद्धा त्या मागे असते. आपण जेव्हा भोजना करता तिथपर्यंत जातो
जेवणाकरता जातो, जात असताना सरळ हॉटेलात तो पोहोचत नाही, पोहोचायच्या आधी तिथे फोन करतो आणि आपल्याला आधी टेबल बुक करतो. टेबल आधी बुक करावा म्हणजे भूक लागल्यावर लगेच मिळतं, हे त्याचं तंत्र नाही का? ही त्याची नीती आहे. आणि त्यामागचं फिलॉसॉफीचं विश्व काय असेल, तो ज्यांच्या सोबत तिथं जेवणाला जातो ना, ते जेवण करताना ती एक मजा नसते, ती एक मस्ती नसते, ती एक मौज नसते. ज्यांनी त्याच्या दिव्य कार्यात भव्य असं सहकार्य केलेलं आहे त्यांच्या प्रति व्यक्त करण्याच्या प्रेमाची ती एक पद्धत आहे आणि त्या प्रेमाच्या अभिव्यक्ती करता तो त्या सगळ्यांना घेऊन एकत्र जमला, हे त्या जेवणामागचं तत्वज्ञान आहे. मग जर या 5 गोष्टी आम्हाला जेवणातही सुटत नाही तर जीवनातून कशा सुटायच्या? या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. ते म्हणाल कशा कशा? याच्याकरता तुकोबारायांचे एक आपण अभंग रेफर करूया. तुकाराम महाराज म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. समृद्ध जीवन काय आहे त्याचं निरूपण महाराजांनी केलंय. उत्तमची गती तो एक पावेल, त्याला गती उत्तम प्राप्त होईल आणि त्याच्या जीवनात जे काही मिळणार आहे ते सगळं उत्तम असेल. मग या उत्तम अशा प्राप्ती देणाऱ्या जीवनामध्ये काय काय विकसित करायचं आहे तुकाराम महाराजांनी ज्या क्रमाने सांगितलंय त्या क्रमाने आपण पाहूया. महाराज सुरुवात करतात, पहिलं अर्थव्यवहार. आजची जी समाजातली समृद्धी मोजली जाते ना ती अर्थापासून मोजली जाते. अर्थ नसेल ना तर काही अर्थच नाही असं माणसं सहज बोलतात. कितीही चांगलं आध्यात्मिक बोलल्यानंतरही त्याला जर काही अर्थाची व्यवस्था नंतर झाली नाही तर अर्थात काही अर्थ नाही असं सांगितल्यावर पण अर्थ नसेल तर त्यालाही काही अर्थ नाही. इतका तो अर्थ आमच्या जीवनाशी निगडीत झालाय. निगडी पुण्यात असली तरी ती आमच्याशी निगडीत आहे हे विसरू नये. मग आम्हाला अर्थव्यवहार फार महत्वाचा आहे. त्या पलीकडे आपल्या पूर्वापार ग्रंथ वाङ्मयामध्ये श्री सूक्त नावाचं एक स्तोत्र आहे. त्या श्री सूक्तामध्ये पर्णकुटीत राहणारे ते ऋषी लक्ष्मीला आवाहन करतात. ताम लक्ष्मीम अनपगामिनीम जात वेदोहम. हे लक्ष्मी तू माझ्या घरी चालते, तू माझ्या घरी चालते. कशा करता माझ्या घरी येत? मला समाजाची सेवा करायची आहे, दिव्य कार्य करायचं आहे. म्हणून आपल्या संस्कृतीने जे 4 पुरुषार्थ मानलेत त्यामध्ये अर्थाला सुद्धा पुरुषार्थ असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे अर्थ आवश्यक आहे, अर्थ ही शक्ती आहे, अर्थ ही ऊर्जा आहे आणि त्याने तुम्हाला दिव्य कार्य सत्कार्य सहज करता येतील. तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या दयेला कृपेत जर परावर्तित करायचं असेल तर दया कृपेत परिवर्तित होण्याकरता कोणती तरी शक्ती जवळ असली पाहिजे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं जर फी अभावी शिक्षण जर रखडलं तर 100 लोक तरी सहज चूक असं करत राहतात ना. अरे बिचाऱ्याचं शिक्षण रखडलं, शिक्षण थांबलं, याला कोणीतरी मदत करायला पाहिजे, कुणीतरी मदत करायला पाहिजे. मग एक जण म्हणाला इतकं वेळ आता बोलला मदत करायला पाहिजे, दे ना तुझ्या खिशातले. तो म्हणाला मीच उसने शोधतोय. म्हणजे याला कुणीतरी मदत केली पाहिजे असं मला जे वाटतं ती माझ्या अंतःकरणातली दया आहे. पण त्याला मदत व्हायला पाहिजे म्हणून माझ्या खिशात असलेल्या अनेक धनांपैकी मी त्यातलं थोडंसं वेगळं काढलं आणि त्याच्या हाती सुपूर्त केलं. ही कृपा आहे. दयावंताला कृपावंत होण्याकरता धनवंत किंवा शक्तिवंत होणं हे कंपल्सरी आहे, ते आवश्यक आहे. मग अशी अर्थ नावाची एक ऊर्जा आहे, अर्थ नावाची एक शक्ती आहे आणि प्रत्येकाचा ओढा तिच्याकडे सहज आहे. मग अर्थ कमावणं, पैसा कमावणं हे जर प्रत्येकाला वाटणार आहे तर त्या अर्थाच्या बाबतीत तुमची भूमिका कशी असेल, त्या अपेक्षेवर, त्या भूमिकेवर तुम्ही कोणता संस्कार करणार आहात. तुकाराम महाराजांनी त्याच्यावर 2 संस्कार केले. अर्थ जर जीवनाच्या समृद्धीला कारण ठरत असेल तर तिच्यावरचे 2 संस्कार. पहिला संस्कार जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. तुम्ही जे धन जोडणार आहात ते धन उत्तम व्यवहाराने जोडा. जे प्राप्त होणार आहे ते श्रमाधिष्ठित असलं पाहिजे, ते श्रमाने आलं पाहिजे. आणि दुसरी बाब उदास विचारे वेच करी. काय म्हणतात त्याला? इनपुट आणि आउटपुट. इनपुट कसा असला पाहिजे धनाचा? पैसा तर प्रत्येकाकडे पाहिजे, धन तर प्रत्येकाकडे पाहिजे, पण मग ते कसं पाहिजे? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. ते धन जोडताना उत्तम व्यवहाराने जोडलं पाहिजे. मला वाटतं हे विधान किंवा हे प्रमाण जगातल्या सगळ्या माणसांनी जर लक्षात घेतलं ना तर सगळ्या वैश्विक समस्या आटोक्यात येतील. सांगू आपल्याला, जग सध्या 3 समस्यांनी हैराण आहे. 3 समस्यांनी. पहिली समस्या व्यभिचार, दुसरी समस्या हिंसाचार आणि तिसरी समस्या आहे भ्रष्टाचार. चौथा आजारच नाही या जगाला, व्यभिचार. आज किती भयानक स्थिती आहे.
हो, लहान लहान मुलींवर होणारे बलात्कार हा व्यभिचाराचाच परिणाम आहे, व्यभिचाराचा परिणाम आहे. इसिसने जे फ्रान्समध्ये दिवे लावले, जो उजेड पाडला, हिंसाचार, जग त्रस्त आहे त्याने. आणि भ्रष्टाचार, करोडोच्या करोडो रुपये लाटले जातात, कुठतरी माणसांचं शोषण होत आहे. हा भ्रष्टाचार ही समस्या नाही का? तत्वज्ञान या तिघांकडे काय पाहतं? ते म्हणतं व्यभिचार, हिंसाचार आणि भ्रष्टाचार ही पोरं आहेत, पोरं. मग यांचे मायबाप कोण आहेत? व्यभिचार जन्माला येतो कामाच्या वासनीच्या पोटातून, हिंसाचार जन्माला येतो क्रोधाच्या पोटातून, आणि भ्रष्टाचार जन्माला येतो लोभाच्या पोटातून. मग जर लोभाच्या पोटातून भ्रष्टाचार जन्माला येत असेल आणि आपल्याजवळ पैसा असावा, हा लोभ जर प्रत्येकात स्वाभाविक असेल, तर त्याची व्यवस्था केली पाहिजे. मला काय म्हणायचं आहे, ज्या बाबी नैसर्गिक आहेत ना, त्या नष्ट करता येत नाहीत, त्या टाळता येत नाही, त्यांचं व्यवस्थापन केलं पाहिजे. आणि व्यवस्थापन केलं की प्रतिकूल बाब अनुकूल होते ना. जर माझ्याकडे पैसा असावा असं प्रत्येकाला वाटणं ते गैर नाहीये, पण तो जर सगळीकडून ओरकू लागला तर ते समाजाकरता हिताचं नाही. मग त्याला एक मर्यादा घालून दिली पाहिजे, आणि ती मर्यादा आली की परिणाम सुखद असतात. गोष्ट ऐकायला आवडेल आपल्याला. काय झालं, एखाद्या घरी चोर आले. चोर आल्यानंतर आता ते दुसरं काय करणार, त्यांनी त्याचं कपाट फोडलं. त्या कपाटात त्याला 10,000 रुपये सापडले. ते 10,000 रुपये त्याने घेतले, पळत निघाला. विचार केला, जाता जाता दुसरी एखादी चोरी होते का बघूया. एका ट्रिप मध्ये मेक माय ट्रिप बघूया दुसरं होतं का. त्यांनी दुसऱ्या घरात तो शिरला, तिथलं कपाट तोडलं, तिथं 5,000 मिळाले. तिथून गडबडीत तो जायला निघाला, पण जात असताना एक अडचण अशी झाली, मागच्या घरातून जे 10,000 उचलले होते ना, तिथून निघताना तिथले 5,000 घेताना हे 10,000 तिथं पडले. तो गेला निघून. तो निघून गेल्यानंतर ज्याचं दुसरं जे घर फोडलं होतं ना, तो उठला, त्याने पाहिलं कपाट तोडलंय, फार नुकसान झालं, दरोडा पडला, असं झालं तसं झालं. काल रात्रीच कपाटात मोजून पैसे ठेवले होते, 5,000 होते, कुठे गेले आता. धडपडीत गवसू लागला, तो शोधू लागला, आणि त्या गवसण्याच्या त्या धांदलीमध्ये त्याला जवळ नोटांचं पुडकं दिसलं. त्याने पटकन त्या नोटा उचलल्या. बरं झालं म्हणे सापडले, ते पैसे सापडले. पण जेव्हा त्या नोटा काउंट केल्या, मोजल्या, तर अरे मी काल ठेवले होते ते 5,000 होते आणि आज सापडले ते 10,000. हे असं कसं काय झालं? गेला पोलीस स्टेशनला, तक्रार नोंदवली, आणि तिथून डायरेक्ट मारुतीचं देऊळ गाठलं. कशा करता? तिथं गेला, दणक्यात नारळ फोडला मारुतीला आणि नवस केला, देवा चोरी झाली बरी झाली अशीच होऊ दे. मला काय म्हणायचंय, चोरी होणं बरं आहे का वाईट आहे? हो, वाईट आहे. मग तो तर म्हणतो अशीच होऊ दे. जर एका चोरी मागे 5,000 जर घरात वाढत असतील, तर एक काय दिवसातून 3 टाइम होऊ दे ना चोरी, मग काय अडचण आहे. मला हे म्हणायचं आहे, लोभ वाईट आहे, पण त्या लोभाचं तुम्ही व्यवस्थापन जर करत असाल तर जगाला अनेक सेवा प्रकल्प उपलब्ध होतील. म्हणजे लोभाला नष्ट नाही केलं संतांनी, त्या लोभाचं व्यवस्थापन केलं. काय व्यवस्थापन केलं? तुम्हाला पैसा कमवावा असं वाटतो, धनार्जन करावं असं वाटतं, तर त्याला एक चाकोरी असू द्या, त्याला एक मर्यादा असू द्या. कोणती? उत्तम व्यवहाराची. ज्याने कोणाचं शोषण होईल, ज्याच्याकडून कोणाकडून ओरबडलं जाईल, असलं काहीही असता कामा नये, असलं काहीही असता कामा नये. माझा अनुभव सांगेन. मला दूध विकायला जावं लागायचं. ते दूध विकायला जावं लागत असताना नाक्यावर बसची वाट पाहत थांबावं. अगदी दुर्गम खेड्यातला आहे मी अगदी. तेव्हा गाडीची वाट पाहत थांबलो होतो. सोबतीचा एक चांगला उच्च पदस्थ अधिकारी होता. त्याचं सगळीकडे वजन होतं. त्याने काय केलं, मी तिथे बसची वाट पाहत थांबलोय, त्यांनी सहज हातगाडीवर ते द्राक्षे विकणारे बसले होते, त्यातलं एक तो तोंगल म्हणतात त्याला, तो द्राक्षाचा उचलला आणि मला पटकन म्हणाला, महाराज घ्या अर्धा तुम्हाला. मी म्हटलं, साहेब आपण याचे पैसे दिले आहेत का? त्याने तो तोंगल तसाच फेकून दिला महाराज. पुन्हा त्या गाडीवर तो तोंगल पडला. तो म्हणाला, महाराज आजपासून परत असं उचलेगिरी बंद होईल महाराज. मला काय म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्याकडून एखादी गोष्ट उपलब्ध करता, त्याचं निहित विहित मूल्य देत नाही, तेव्हा त्या तुमच्या होणाऱ्या प्राप्ती लाभाचा त्याला तो फटकाच आहे ना. एक ही दुसरी बाब मला सांगायची, जेव्हा तुम्ही तिथून आणता तेव्हा ते त्याचं शोषण असतं. आणि तुम्हाला तरी स्वतःला त्यावेळेला विचारून पहा, मनाला काय वाटतं. सांगू आपल्याला, पुढच्या दारानं वाजत गाजत येते तिला लक्ष्मी म्हणतात. पुढच्या दाराने वाजत गाजत येते तिला लक्ष्मी म्हणतात, आणि मागच्या दारानं लपत छपत येतो त्याला पैसा म्हणतात. श्रीमंत व्हायचं का पैसेवाले व्हायचं तुम्ही ठरवा. इकॉनॉमिक्स असं कोणी समजू नये.
देर इज अ नो रिलेशन बिटवीन इकॉनॉमिक्स अँड एथिक्स. अर्थनीतीचा आणि नैतिकतेचा काही संबंध नाही. संबंध आहे. कसा संबंध आहे सांगू? ज्या दिवशी आपण श्रम करतो त्यावेळेला भाकरी भाजी खाऊन झाली की गोंडपाटावर पण छान झोप लागते बरं. आणि पैशाचा रस्ता चुकला तर एसीत पण घाम फुटतो, विसरू नका. आम्हाला हे सांभाळावं लागेल, आम्हाला हे जपावं लागेल, आम्हाला हे जपावं लागेल. त्या श्रमाने मिळणारा आनंद फार मोठा आहे. विवेकानंदांचं एक छान वाक्य आहे. ते म्हणतात, तरुणाच्या अंगाला वास शोधतो तो अत्तराचा नाही, अत्तराचा नाही. मग कशाचा वास? तरुणाच्या अंगाला वास शोधतो तो एक तर घामाचा, नाहीतर तो घाम ज्या मातीत गाळलाय त्या मातीचा. त्याचं जीवन श्रम प्रधान असलं पाहिजे. आपल्या अंगाला रोज घाम येईल एवढे कष्ट आपले असलेच पाहिजेत. आपले कष्ट तेवढे असले पाहिजेत, तेवढे श्रम हवेत. त्याशिवाय ऐत काही नकोय मला, मी त्यासाठी कष्ट करेन, मी त्याकरता श्रम करेन, ही धारणा पाहिजे. एक आम्हाला समाधान मिळावं म्हणून आणि जगाचं शोषण टळावं म्हणून आमच्याकडे येणारा अर्थ, आमच्याकडे येणारं धन कसं पाहिजे? उत्तम व्यवहारे धन जोडा, हा एक संस्कार. दुसरा संस्कार, उदास विचारे वेच करी. जे मिळालंय त्याच्या बाबतीत उदास राहा. तुम्ही त्याला जर पक्क पकडून ठेवलं ना, हे बघा, जीवनात ज्या गोष्टी पकडल्या की त्या तुम्हाला वेदना देतात. पकडलं की ती गोष्ट तुमच्यावर प्रभाव टाकणार आहे. सगळ्यांनी व्हॉट्सअपचा मेसेज वाचलाय. एक साधी पाण्याची बाटली एवढी अशी पकडून ठेवली, 2 मिनिटात काही वाटत नाही, पण अर्धा तास पकडली की हे सगळे स्नायू दुखू लागतात. असं वाटतं कधी एकदा तोडून टाकावं की काय. मग त्या जड असलेल्या द्रव्याला तुम्ही पकडून राहू नका, त्याच्याविषयी उदास राहा, त्याच्याविषयी उदास राहा. का? ते येतं तसं जातही, आणि त्याचे परिणाम जर तुम्ही सगळे दुर्गामी होऊ दिलेत तर मग जीवन वैषम्याने किंवा विषण्णतेने ग्रस्त होईल आणि मग आत्महत्येचे उपाय शोधले जातात. मुंबईची एक मॉडेल बेंगळुरूला सुसाईड करते असं म्हणतात. तिने मरायच्या आधी 89 वेबसाईट सर्च केल्या होत्या, www.suicide.com. मला असं म्हणायचंय, एक 90वी जर चेक केली असती ना, www.indianculture.com वाचली असती. कारण भारतीय तत्वज्ञानात ही सगळी व्यवस्था आहे, सगळी व्यवस्था आहे. एका राजानं गुरुदेवांना विचारलं, गुरुदेव असं एखादं वाक्य सांगा, सुखात वाचलं तर दुःख, दुःखात वाचलं तर सुख होईल. गुरुदेवांनी सांगितलं, एवढंच लक्षात ठेव, हेही दिवस जातील. मी खूप वैभवी आहे, खूप श्रीमंती आहे, मला सगळ्यांपेक्षा मी वेगळा आहे, तेव्हा वाचावं. हे पण जाणार आहे बाबा एक दिवस. आणि जेव्हा सगळं नसेल, आता संपावं असं वाटेल, त्यावेळेला हे एक दिवस संपणार आहे, चांगलं जीवन पुढे येणार आहे. या चढ उतारांना सामोरं जाण्याकरता त्याविषयी उदास व्हा. एखादा माणूस जर दवाखान्यात नेला तर त्याचा ECG सरळ रेषेचा येतो ना, वर खाली असतो तो, आणि सरळ रेषेत असला तर सरळ उचला माझा. मला एकच म्हणायचं आहे, ज्याच्या जीवनाचा, ज्याच्या शरीराचा ECG सरळ येत नाही, त्याच्या पुढ्यातलं जीवन सरळ कसं येणार आहे? त्या जीवनातले चढ उतार ही त्याच्या जिवंतपणाची निशाणी आहे. म्हणून त्याकरता त्या जड बाबतीत तुम्ही उदास राहा. पुढे विचारे वेच करी, तुम्ही त्याचा वेच करा, त्याचा विनियोग करा, त्याचा वापर करा. पाणी असं म्हणतात साचलं की गढूळ होतं, आणि त्याचा गढूळपणा जर टाळायचा असेल तर ते वाहतं पाहिजे, रोटेट पाहिजे. अगदी सोपं विचारू का? नद्यांना धरणं का बांधली जातात? पाणी अडवण्यासाठी. पाणी का अडवलं जातं? सोडण्यासाठी. काय गंमत आहे ना जगाची. नद्यांचं पाणी, धरणं का बांधली जातात? अडवण्यासाठी. बरं, पाणी का अडवलं जातं? सोडण्यासाठी. म्हणजे याचा अर्थ नद्यांना धरणं बांधून अडवलंही पाहिजे आणि योग्य वेळेला ते सोडलंही पाहिजे. म्हणून अडवणाऱ्यांनो जरूर अडवा, पण हे अडवायचं सोडण्यासाठी आहे हे विसरू नका. त्यावेळेला कोणाला आडवे येऊ नका आणि कोणाला अडवू नका. तुम्हाला ती सगळं पुढे द्यायचं आहे, ही भावना पाहिजे. हे समृद्ध अर्थशास्त्र आहे, समृद्ध अर्थशास्त्र आहे. मग त्याच्याकरता ऍडम्स वगैरे यांच्या अर्थनीती आम्हाला उशिरा माहिती आहेत, पण आपल्याकडे यज्ञ करण्याची जी पद्धती आहे, एकाकडे जी संपत्ती गोठलेली आहे त्या संपत्तीचं विकेंद्रीकरण करण्यासाठी तो यज्ञ करायचा. रघुवंशामध्ये रघुराजाने यज्ञ केला, त्या यज्ञात त्यांनी सर्वांमध्ये ती संपत्ती वाटली. सर्वांमध्ये म्हणजे जे पूजा करणारे, मंत्र म्हणणारे ब्राह्मवृंद आहेत त्यांच्यात ती दक्षिणा गेली. यज्ञ करायचा म्हटल्यानंतर त्याचं रक्षण करावं लागतं, क्षत्रियांकडे ते गेलं. तिथे जी सामुग्री लागणार आहे, किराणा आणावा लागतो, वैश्यांमध्ये ती वाटली गेली. आणि सगळी सेवा सांभाळणारी, जी सेवा करणारी मंडळी आहे त्यांच्यापर्यंत ती पोहोचते. किंबहुना त्या यज्ञामध्ये 28-50 प्रकारच्या झाडांच्या काड्या टाकाव्या लागतात. मग त्या काड्या आपल्याला इथं सापडत नाही, त्या दूर जंगली प्रदेशात सापडतात. मग जंगल प्रदेशात राहणाऱ्यांपर्यंत ती वस्तू किंवा ते मूल्य त्याचं पोहोचतं. किंबहुना
महालात राहणाऱ्या माणसाला सुद्धा जंगलातल्या त्या झोपडीतल्या माणसाची गरज कधी ना कधी तरी भासते, ही जाणीव करून देण्यासाठी यज्ञ संस्था चालवली गेली आहे. उदास विचारे वेच करी. पुढचं तत्व आहे परउपकारी नेणे परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. जसं पहिल्या विवेचनातून आमच्या अर्थशास्त्राचं विशुद्धीकरण आहे, पुढच्या यात सामाजिकतेचं विशुद्धीकरण आहे. समाजात वावरताना मी कसं वावरलं पाहिजे, माझं जीवन सामाजिकतेमध्ये कसं समृद्ध होईल. पहिलं तत्व सांगितलं परोपकारी राहा, दुसऱ्याकरता जगायला लागा. आपण म्हणतो ना स्वतःसाठी जगला तो मेला, जगला तो जो दुसऱ्यासाठी. गोष्ट ऐकायला आवडते आपल्याला. काय झालं, एक आजोबा झाड लावत होते, झाड लावलं पाहिजे आणि मला आपली पद्धत छान आवडली. गुलाबाचं रोपटं देऊन तुम्ही अतिथींचं स्वागत करतात. मला वाटतं हे रोपटं नाही, हे सद्भावनांचं बीजारोपण आहे, सद्भावनांचं बीजारोपण आणि यथार्थ रूढीचं एक छान अनुकरण म्हणा किंवा विस्तारीकरण आहे. बरं, आजोबा जे झाड लावत होते ते झाड होतं अक्रोडाचं. आता अक्रोडाच्या झाडाबद्दल असं म्हणतात की ते झाड लावल्यानंतर 100 वर्षांनी फळ देतो. कसलं, अक्रोडाचं. आणि ते झाड लावणारे आजोबा होते 80 वर्षाचे. काय मॅचिंग आहे ना. आता आजोबा 80 वर्षाचे, झाड अक्रोडाचं आहे आणि ते फळ देणार 100 वर्षानंतर. तिथून एक राजा चालला होता. त्या राजाने विचारलं, आजोबा काय करताय? काय नाही म्हणे, झाड लावतोय. कशाचं? अक्रोडाचं. म्हणजे अक्रोडाचं झाड लावताय, तुमचं वय 80 आहे, कधी जाल कळणार नाही आणि 100 वर्षांनी झाड फळ देणार आहे. आजोबांनी सांगितलं, राजा अरे असा काही नियम आहे का, आपण जे करतो ते आपल्या करताच होईल असं असलं पाहिजे? कदाचित 100 वर्षानंतर इथून एखादा पांतस्थ जाईल, वाटसरू जाईल, प्रवासी जाईल, तो सावली करता या झाडात बसेल आणि क्षुधेला निवृत्त करण्याकरता इथंच लागलेलं एखादं फळ सेवन करेल. 100 वर्षानंतर त्याची चिंता निवृत्ती व्हावी म्हणून मी आज केलं. राजा इतका खुश झाला, इतका खुश झाला, त्याने आपल्या खिशामधून 10 सुवर्ण मोहरा काढल्या आणि आजोबाच्या हातात दिल्या. आजोबा खुश आहे तुमच्या विचारांवर. आजोबांनी सांगितलं, राजा ते झाड नुसत्या अक्रोडाचं नाहीये, ते झाड परोपकाराचं आहे. अक्रोडाच्या झाडाला 100 वर्षांनी फळ येतं, परोपकाराच्या झाडाला लावल्याबरोबर फळ येतं. हे बघा आलं. कोणतं फळ? तुम्ही 10 सुवर्ण मोहरा दिल्या, लावल्याबरोबर फळ आलं. राजा इतका त्या चातुर्यावर खुश झाला ना, तो म्हणाला, वा उत्तर आवडलं, आणखी 10 मोहरा घ्या. तो म्हणाला, बघितलं, दुसरा बार पण लगेच आला. परोपकार असला पाहिजे, परोपकार. कोणी म्हणेल आमच्याकडे पैसा नाही परोपकार करण्या इतका. अजिबात पैसा लागत नाही. शुद्ध अध्यात्माला पैशाची तशी गरज नाही भासत. तिथे परोपकार, आमचे गुरुजी त्याचा अर्थ सांगायचे, तीन तुकडे करा. पर उपकार. पर म्हणजे परका, पलीकडचा, उप म्हणजे जवळ आणि कार म्हणजे करणे. जो आपल्याला दूरचा वाटतो, जो आपल्याला परका वाटतो, त्याला आपण जवळ करणं, त्याला आपलं मानणं, हा परोपकार तर करता येईल. हा परोपकार पाहिजे. ही खरी परोपकाराची व्याख्या आहे, ही खरी व्याख्या आहे. बरं, नेणे परनिंदा. मग सामाजिकतेमध्ये निंदे करता तोंड उघडू नका. काय होतं, इतक्या चांगल्या गोष्टी तुकाराम महाराजांनी हा थोडासा मिसमॅच वर्ड घातल्यासारखा वाटतो ना. निंदा, एकदम दुर्गुणांचा विचार कसा केला. कारण एखादं चांगलं काम आपण थोडं केलं ना की अख्ख्या जगाचा हिशेब घ्यायचं जणू काय आपल्याला अधिकारच प्राप्त झाला, अशा भीतीन, अशा डोक्यानं माणसं वावरत असतात. आपण थोडं चांगलं केलं का, परनिंदा करू नका. दुसरा काय वाईट करतो ते तुम्ही करू नका, तुम्ही त्याची चर्चा करू नका. आणि खरं सांगू का, या जगात सगळं चांगलंच आहे, फक्त ती पाहण्याची दृष्टी आपल्याला पाहिजे. शायरों की दुनिया में मिर्जा गालिब साहब का स्थान बड़ा बड़ा ऊंचा है. उनकी ये पते की बात है, वो कहते हैं, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. ये हालत है अपनी. अरे ये दुनिया ऐसी है, दुनिया वैसी. अरे तू पहिले ये तो देख साहब, तू कैसा है, तू कैसा है. सांगू आपल्याला, कुंकू लावलं जातं ना, लावलं जायचं का? असू द्या, कुंकू गेला, आता टिकली आल्या, हरकत नाही. स्पष्ट मत सांगू का, कुंकू लावा नाही तर टिकली लावा, पण नवऱ्याला जीव लावा, बस, बाकी काही अपेक्षा नाही. हा, आता कोणाला काय करणार, आमची पण टिकलीच आहे, त्याला काय करता. गंध किंवा कुंकू लावलं जातं जेव्हा ना, कुंकू लावताना थोडस जर ते वाकडं लागलं तर आपण पाहतो कुठे, आरशात. आणि आरशात ते कुंकू पाहताना आपल्याला दुरुस्त करायचं आहे. मग आपण दुरुस्त करताना आपलं बोट आरशाकडे नेतो ना. मग
कपाळाकडे का आरशाकडे का तुम्हाला दिसतं कुठं ते वाकडं कुठं दिसतंय आरशात मग बोट आरशाकडे जात नाही कपाळाकडे काय येतं तुम्हाला माहिती आहे जे वाकडं दिसतंय ते फक्त तिथं दिसतंय वाकडं तिथं नाही वाकडं इथंच आहे इथं वाकडं आहे म्हणून तिथं दिसतंय आम्ही ज्याला नावं ठेवतो ज्यातले दुर्गुण पाहतो अरे तो आरसा आहे कुंकू इकडंच वाकडं लागलंय त्याला काय नावं ठेवायची परनिंदा नको दोषाचं चिंतन नको आणि सांगू आपलं जीवन जर सद्गुणांनी भरण्याकरताय मंडईत सगळ्या भाज्या असतात पण आपल्याला हवी आहे ना त्याच भाजीचा भाव आपण विचारतो ना मग आम्हाला जीवनात दुर्गुण जोडायचे नाहीत सद्गुण जोडायचे आम्ही विचार त्याचा केला पाहिजे चर्चा त्याची केली पाहिजे अजून परस्त्रिया सदा बहिणी माया काय भूमिका सुंदर आहे संतांची सामाजिकतेबद्दल असं नाही म्हटलं की तुम्ही त्यांच्याविषयी सद्भाव ठेवा बहिणी असं का म्हटलंय त्याला कारण रक्षाबंधन एखाद्या भगिनीवर एखाद्या गृहिणीवर अत्याचार होत असतील तर तुम्ही काय बघायची भूमिका तुम्ही अत्याचार न करणं म्हणजे तुम्ही सज्जन असं मानू नका होणारा अत्याचार तुम्ही सहन करणार नाही ही तुमची सज्जनता आहे मी एक त्रिसूत्री देईन आपल्याला कलियुगातला माणूस सज्जन पाहिजे लक्षात घ्या कलियुगातला माणूस सज्जन पाहिजे जो सज्जन आहे तो सक्रिय पाहिजे आणि जो सक्रिय आहे तो संघटित पाहिजे या तीन गोष्टी जपाव्या लागतील कलियुगातला माणूस सज्जन पाहिजे एखाद्या मजाक मस्करी सहज त्याची चेष्टा असं नको सज्जनता टिकली पाहिजे बरं सज्जन आहे तो सक्रिय झाला पाहिजे फ्रान्सचे एक तत्व आहे ते रोमा रोला त्यांचं एक वाक्य आहे या जगामध्ये दुराचार जो वाढला तो दुर्जन सक्रिय झालेत म्हणून नाही सज्जन निष्क्रिय झालेत म्हणून तुम्ही काय नुसते ताशेरे ओढणार आहात का परिस्थितीवर तुम्ही काय केलंय ते सांगा ना तुम्ही या परिस्थितीच्या विरोधात लढलात का मग सक्रियता पाहिजे आणि जे सक्रिय आहेत ते संघटित पाहिजेत आमच्यातली सज्जनता सक्रिय झाली पाहिजे मला चांगलं व्हायचंय चांगलं बोलायचंय थांबून द्या त्या माणसाला जो माझ्यात दुर्गुण भरतोय निंदा करूही नाही ऐकूही नाही म्हणजे काय प्रॉब्लेम होतो माहितीये आम्ही ज्यांच्यात वावरतो ना काम क्रोध आणि लोभ कुठून हे व्हायरस घुसतात काही कळत नाही आणि अख्खा पीसी हँग हा कुणीतरी ह्या विकारांची जागृती आपल्या मनात निर्माण करतो कुठे जागृती निर्माण होते क्रोध केव्हा जागा होतो कुणीतरी पटकन आपल्या बाजूचा माणूस बोलतो अरे त्याने तुला असं बोलावं आणि तू काय बघत बसलास मी पाहिजे होतो समजायचं हा आपल्यात क्रोधाची बीज पेरतोय सावध राहा त्यापासून दुसरं लोभ सध्या येणारा फार मोठा सवाल आहे मला एकानं वाक्य पाठवलं बहिणीचं खरं प्रेम दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्यावर कळतं का सह्यांवरून वांदे मग कुणीतरी सांगते हे बघ अख्खा वाटा मिळतो फुकट तशी सही करू नको सगळं घे तेव्हा समजायचं सावधान कुणीतरी माझ्यात लोभ घालतंय त्यापासून सावध राहावं लागेल कुणीतरी एखादा आपण नापास व्हावं ही चिंतन करणारी मंडळी सुद्धा राहते तो म्हणतो ती तुझ्याकडे बघत होती केवढ्या अडचणी आहेत सांभाळलं पाहिजे जीवन सुंदर आहे आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे संतांचे विचार आहेत आम्हाला या सगळ्यातून मार्ग काढत चालायला लागणार आहे मग त्यांना तिथं थांबवा आणि आम्ही सक्रिय व्हा की चांगलं रुजलं पाहिजे चांगलं झालं पाहिजे हा सामाजिक जीवनावरचा संस्कार मनाशी विचार करताना काय केलं पाहिजे त्याच्याकरता तुकाराम महाराजांनी एक संस्कार सांगितला भूतदया गायी पशूंचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी याच्यात कोणतं मानसशास्त्र विकसित होतं माहितीये तुम्ही जर गायीला पाणी घातलं जनावरांना चारा घातला चारा छावण्या उभाराव्या लागल्यात आपल्याला दुर्दैवाने दुष्काळाच्या समस्येनं ते तुम्ही केलं तर ते प्राणी तुम्हाला थँक्स म्हणणार आहेत का एखाद्या जनावराला पाण्याची व्यवस्था केली तर तो तुम्हाला म्हणणार आहे का आम्ही आपले आभारी आहोत शाल श्रीफळ देऊन बुके नाही फार तर धका बुके तो तसं काही करणार नाही पण मला चांगल्या कामाचा रिप्लाय आलेला नाही आणि तरी पण मी ते करतो ही जी निष्ठा आहे मनाची जी अटळ आणि अढळ भूमिका आहे आम्हाला ती विकसित करावी लागेल कुणी मला थँक्स म्हणणार नाही आणि तरी पण मी ते करणार आहे सावित्रीबाई फुलेंनी ज्या वेळेला शाळा सुरू केली तेव्हा काय स्वागत झालं का त्यांचं किती सहन करावं लागलंय ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा गीतेवर भाष्य केलं आणि ज्ञानेश्वरी आम्हाला सगळ्यांना कळेल अशी लिहिली तेव्हा काय त्यांना कोणी वेलकम म्हटलं का नाही ना पण तरी पण मी हे केलं पाहिजे तरीही मी केलं पाहिजे ही भावना फार महत्वाची मला गौतम बुद्धांच्या जीवनातला एक किस्सा आठवतो काय झालं बुद्धांचं प्रवचन चालू होतं एक तरुण प्रभावित झाला पाहिजे आणि त्याच्या जोडीला तो प्रभू भावित पण झाला पाहिजे तो तरुण म्हणाला भगवान मी आपल्या ह्या विचार प्रचाराच्या कार्यात सहभागी होतो
बुद्ध म्हणाले, अरे सोपं नाही रे बाबा, प्रचारक होणं म्हणजे तू जाशील कुठे, एखादं भाषण देशील, प्रवचन देशील आणि लोकांनी नाही ऐकून घेतलं म्हणजे. तो तरुण म्हणाला, नाही ऐकून घेतलं तर नसू दे ना, मी असा विचार करेन, ऐकून नाही घेतलं, मला अडवलं तर नाही ना, म्हणजे त्यांना आवडलं नाही पण अडवलं तर नाही ना. बुद्ध म्हणाले, जर त्यांनी तुला मध्येच अडवलं तर, गोंधळ घालून. बुद्ध म्हणाले, जर अडवलं तर काय करशील. तो तरुण म्हणाला, मी असा विचार करेन, फक्त मला नुसतं अडवलं, माझा अपमान तर नाही ना केला. तो तरुण पुढे म्हणाला, मी तसा विचार करीन. बुद्धांनी सांगितलं, जर त्यांनी तुझा मध्ये उठून अपमान केला तर. तो तरुण म्हणाला, मी असा विचार करेन की अपमानच केला, शिव्या तर नाही ना दिल्या. ठीक आहे. बुद्ध म्हणाले, जर त्यांनी तुला शिव्या दिल्या तर. तो तरुण म्हणाला, शिव्याच दिल्या, मारलं तर नाही ना, मी समाधानी असेल. बुद्धांनी त्याला सांगितलं, जर त्यांनी तुला मारलं तर. तो तरुण म्हणाला, मी असा विचार करेन, नुसतंच मारलं, जीवे नाही मारलं. शेवटी बुद्धांनी कहर केला. बुद्ध म्हणाले, जर त्यांनी तुझी हत्या केली तर. तो तरुण म्हणाला, गुरुदेव, त्या दिवसाची तर मी वाट पाहिन की तुमचे हे दिव्य आणि आनंददायी विचार पसरवण्याकरता मी माझं जीवन द्यायचं ठरवलंय. मला मृत्यू सुद्धा त्याच कारणामुळे येतोय, मी आनंदाने मरीन. बुद्धांनी कडकडून मिठी मारली त्या तरुणाला. तुम्ही चांगलं काम करू लागलात म्हणजे तुमचं स्वागत होईलच, जीवात आग्रह नाही. आणि कलियुगात हे फार कठीण आहे महाराज. तुम्ही एखाद्याची मस्करी केली, हा मग एकदम स्मार्ट आहे, असं पिडलं त्याला, असं छळलं त्याला, मग आता कोणता अवॉर्ड द्यायचा त्याला सांगा ना. नाही मिळत काही. पण कार्यनिष्ठा हा मनोभूमिकेवर केलेला संस्कार आहे. सत्कर्मावरच्या निष्ठा डळू द्यायच्या नाही, हा संस्कार करायचा. नीती, आपल्या जीवनाची वाटचाल कशी पाहिजे, जीवनाकडे कसं पाहिलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी याबद्दल असं सांगितलं की याकरता शांतीरूपी नव्हे कोणाचा वाईट, शांती धारण करा, थोडस थांबायला शिका. काय होतं, आपलं बालपण असतं सत्वगुणी, आपलं तारुण्य असतं रजोगुणी, आणि आपलं वृद्धत्व एकतर शुद्ध सत्वगुणी बनतं नाही तर तमोगुणी बनतं. माणसं विकृतीकडे वळतात. तारुण्यामध्ये रजोगुण विकसित होतो, त्यामुळे माणसं उत्साही राहतात. काय करू, हे करू का ते करू. या सगळ्यामध्ये शांती आढळ आणि अटळ ठेवा, संयमाने वागा, स्थिरतेने राहा, थोडं थांबा, थोडं थांबायला शिका, शांत राहा, शांतीरूप. उठणाऱ्या वृत्ती अनेक प्रकारच्या असतील, त्यांना आवर घालता आला पाहिजे. तेव्हा त्यांना कसं काय शांत करायचं. रत्नागिरीला आमचं जे शिबिर असतं त्यामध्ये अनेक युवक त्यांच्या समस्या सांगत असतात. मी त्यांना म्हटलं, एकच उपाय आहे, फक्त 10 मिनिटं 24 तासातली मला द्या, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. म्हणाले, काय. काही नाही, 10 मिनिटं काढायची आणि तुमच्या आवडीचा देव, जे दैवत तुमची ज्याच्यावर श्रद्धा असेल ते दैवत आपली त्याची प्रतिमा समोर घ्यायची, पद्मासन स्थितीत बसायचं, पाठीचा कणा ताठ असला पाहिजे. पाठीचा कणा ताठ का पाहिजे. त्या विवेक गळसासींचं असं म्हणणं आहे की तुम्हाला विवेकानंद वाचता आले तर खूप छान, त्यांना पाहून जगता आलं तर खूप छान, नाही काही करता आलं तर ते उभे राहतात, निदान तसे उभे राहायला जरी शिकले तरी आत्मविश्वास घरपोच येईल. कसे राहतात तरुण. अरे काय पेंग आली आहे आपल्याला. तरुणाचं जीवन कसं पाहिजे, ताठ मानेनं, करारी बाण्यानं त्याचं जीवन पाहिजे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा. त्याच्या मागे योग आहे की आपली षडचक्र एका रेषेत आली की त्यांचा प्रसाद आपल्या स्थिरतेला सहाय्यक ठरतो. मग काय करायचं, काय नाही, माळा असेल नसेल, पद्मासन स्थितीत बसा आणि त्या देवतेचं अपाद मस्तक न्याहाळणं करा. मग कोणाला गणपती बाप्पा आवडेल, कोणाला दत्त महाराज आवडतील, कोणाला श्रीराम आवडेल, कोणाला विठ्ठल आवडेल, कोणाला गौतम बुद्ध आवडतील, कोणाला येशू आवडतील, कोणाला खंडोबा आवडेल, ज्याला जे आवडेल ते दैवत. मग अपाद मस्तक न्याहाळा, यात 10 मिनिटं घालवा, तुमच्या मनाला स्थिरतेचा अनुभव येईल. आणि ज्यांना कुठलाच देव आवडत नाही त्यांच्याकरता पण उपाय सांगतो. आपला जो श्वास येतोय आणि जो जातोय ना, त्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. आमच्या शहराजवळ इगतपुरी म्हणून एक गाव आहे, विपश्यना नावाचं एक उपासनेचं छान केंद्र आहे. सत्यनारायण गोयंकांनी केलेली एक उत्तम व्यवस्था. ते याच रीतीने मनाला संयमाचे धडे देतात. तुमचं श्वासावर लक्ष पाहिजे. हे साधन नुसतं श्वासाचं नाही, ते विश्वासाचं सुद्धा आहे. करून पहा. तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे ना, खूप मोठी भरारी घ्यायची आहे, तर मग तयारी सुद्धा तितकीच मोठी पाहिजे ना. विमानं मोठी असली तर रनवे पण मोठा असावा लागतो. बुटक्यांना काही गरज नाही, हेलिपॅडवर उतरतं ते, काही अडचण नाही. तुम्हाला मोठी उडान भरायची आहे तर त्याच्याकरता रनवे मोठा तयार ठेवावा लागेल. मग शांती त्या साधनेनं येईल. कोणाचा वाईट नव्हे, अत्यंत महत्वाचा संकल्प आहे. मी कोणाच्याही अनिष्टाचं चिंतन करणार नाही.
काय होतं, माणसं आज जी दुःखी आहेत ती त्यांच्या जीवनात सुख नाही म्हणून नाही, किंवा त्यांच्या जीवनात दुःख आहे म्हणून ती दुःखी आहेत असं नाही, कोणाच्या तरी जीवनात सुख आहे म्हणून ती दुःखी आहेत. हा मोठा प्रॉब्लेम आहे. आता एक जण दवाखान्यात गेला, डॉक्टरांना म्हणा, डॉक्टर साहेब पोट दुखतंय हो. डॉक्टरांनी विचारलं केव्हापासून? काय नाही म्हणे, शेजाऱ्याचा बंगला तयार झाल्यापासून. सांगा ना, माणसं का दुःखी आहेत? सखोल चिंतन करा. आज देवाने प्रत्येकाला इतकं दिलंय की कुणी दुःखी राहण्याचं काही कारण नाही. पण प्रॉब्लेम सगळा आहे, माझा शर्ट मळका आहे पण बाजूवाल्याची इस्त्री कडक आहे, कांजीवरम आहे त्याच्याकडे. हे वर्म आहे आमच्या दुःखाचं. मग आम्ही कोणाचं वाईट चिंतन करायचं नाही, हा संकल्प पहिला करावा लागेल. आमच्या ऋषीमुनींनी घालून दिलेलं सूत्र आहे, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, सर्व आनंदी होत. आज बसायदानाला विश्व प्रार्थना म्हणण्याचं कारण काय? जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. कोणाचा वाईट नव्हे, वाढवी महत्व वडिलांचे. तुम्ही ज्यांना आदर्श मानलंय, ज्यांना मोठं मानलंय ना, त्या सगळ्यांना तुमची आठवण झाल्यावर, तुमचं स्मरण झाल्यावर ताठ मानेनं जगता आलं पाहिजे. पौराणिक कथानकांमध्ये एक वाद अजून चालू आहे. आपण कृष्णाच्या स्तुतीचा एक श्लोक म्हणतो पहा, वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. मला असं म्हणायचं आहे, देवकी परमानंदम आहे कृष्ण. कृष्णाने बाललीला करून काय देवकीला आनंद दिला का? नाही, तो आनंद यशोदेला दिलाय. मग देवकीचा परमानंद कसा? आता देवकी वृद्ध झाली आहे आणि शेजारणी एकत्र बसल्या ना की मग त्या शेजारणी देवकीचं कौतुक करतात. देवकी, धन्य आहे ग तुझं जीवन, असा मुलगा तुझ्या पोटी जन्माला आला की सगळ्या जगाला अन्यायापासून अधर्मापासून त्याने वाचवलं. तुझा मुलगा नसता तर आज जग दुःखात असतं. हे महत्व वडिलांचं वाढवा. नाही तर दर महिन्याला प्रिन्सिपल साहेबांनी आपल्या पप्पांना बोलावलंय. काय हाल आहेत आपले, कशा करता बोलावलं पाहिजे त्यांनी, हे सांगण्याकरता की तुमच्या विद्यार्थ्याचं आमच्या कॉलेजात असणं आमच्याकरता भूषणाव आहे. ही मंडळी खूप मेहनत घेते हो, खूप श्रम करते. आम्हाला ह्याचा विचार जरूर करावा लागेल. झिजतायत ती माणसं, झिजतायत, स्वतःचं रक्त आटवतायत, शरीर इथं घटवतायत. या सगळ्यातून त्यांचा संकल्प इतकाच आहे, तुम्ही मोठी झाली पाहिजेत. तुम्ही कोणत्याही निवृत्त शिक्षकाला विचारा, तुमचा खरा आनंद कशात आहे, तो एवढंच सांगेल. यशस्वी झालेला विद्यार्थी आमच्या म्हातारपणी जेव्हा तो कुठेतरी भेटतो आणि तो मोठा झालाय हे ऐकून जे डोळ्यातून अश्रू गालावरून खाली घरंगळतात ना, आमच्या आयुष्याची सगळ्यात मोठी कमाई ती आहे. ती तुम्ही करून द्या त्यांना. वाढवी महत्व वडिलांचे. आता ह्या जीवनावर तत्वज्ञानाने नोंदवलेला शेवटचा संस्कार आहे काय? या सगळ्या जीवनाला समृद्ध करा आणि या सगळ्याविषयी पुन्हा अनासक्त राहा. याविषयी वैराग्य धारण करा. काय समृद्ध जीवनाबद्दल आपण तुकोबारायांना जसं अनुभवलं तसं थोडं कालिदासाला भेटून येऊया. कालिदास म्हणजे महान व्यक्ती. असं म्हणतात की एका व्यक्तीने जगातले सगळे प्रतिभाशाली कवी मोजायला घेतले. आता मोजायला आपण बोटावर मोजतो ना, आणि बोटावर मोजताना सुरुवात अंगठ्यापासून असते का? नाही, अशी असते 1 2 3 4 असं म्हणतात. पहिल्या बोटावर कालिदास मोजला, करंगळीवर. मग कालिदासानंतर जवळ कोण? मोजायला जवळही कोणी आलं नाही. हे बोट तसंच राहिलं म्हणून आजही या बोटाला नाव आहे अनामिका. कालिदासाला मोजल्यावर जवळ कोणीच येऊ शकलं नाही. त्या कालिदासाने रघुवंश नावाचं महाकाव्य लिहिलं आणि त्या महाकाव्यात रघुवंशीय राजे जे समृद्ध जीवन जगले त्या जगण्याची चतुसूत्री सांगतात. आपल्याला फार आवडेल, नक्की ऐकाल. कोणती चतुसूत्री आहे? आयुष्याचे 4 टप्पे केले त्यांनी. बालपण, तरुणपण, प्रौढत्व म्हणजे वृद्धत्व आणि मृत्यू, हे 4 टप्पे. बालपणात काय पाहिजे? बाल्याभ्यस्त विद्यानाम यौवने विषयैषिणाम वार्धक्ये मुनिवृत्तीनाम योगे नांते तनुत्यजाम. याला समृद्ध जीवन म्हणतात. बाल्याभ्यस्त विद्यानाम, बालपणात काय कराल? विद्याभ्यास करा, खूप करा. ग्रास्पिंग पॉवर छान असते ना तुमची, एकदा पाहिलं की लगेच लक्षात येतं. आणि मुलांनी इतकं हे कोणातच नसतं. मस्ती करणारं पोरगं रोज नवीन मस्ती करतं, साधी गोष्ट नाहीये. मी तुम्हाला सगळ्यांना चॅलेंज देतो, तुम्ही आता जे मोबाईल हँडसेट वापरता ना याच्या सगळ्या फंक्शन मध्ये फक्त एकच जण जाऊन आलाय. कोण? घरचा तो टिंगू, जो 2-2.5 वर्षाचा घरी बसलाय ना, तो सगळीकडून फिरून आला. जसा गणपती देव्हाऱ्यात राहतो आणि गणपतीचं वाहन उंदीर सगळ्या कानाकोपऱ्यातून जाऊन येतो, तशी ती स्थिती असते. काय प्रतिभा असते त्या मुलांमध्ये. आणि जे पोरग जास्त मस्ती करतं ना तो अधिक प्रतिभेचा परिणाम आहे. बाकी गोबर गणेश, ती प्रतिभा आहे आणि त्या प्रतिभेचा यथार्थ विनियोग करा. जेवढं अध्ययन करता येईल, जेवढं मिळवता येईल तेवढं मिळवा, कारण हे तुमचं मिळवण्याचं वय आहे.
तुम्ही सहज नजर टाकली ना तर त्या प्रतिभा शक्तीच्या जोरावर सगळे ग्रंथ तुम्ही मुखोद्गत करू शकता आणि सगळे सिद्धांत अवगत करू शकता. बाल्यभ्यस्त विद्यानाम, समृद्ध जीवनाच्या पहिल्या पायावर खूप कमवा, अध्ययन करा, अभ्यास करा. मोबाईल आणि हँडसेट नंतर येणारच आहेत ना, का त्याच्याकरता एवढं मागं लागायचं? आता कशाला बर्ड अँग्री करता आणि टेम्पलकडे रन करता? कॅन्डी क्रश सागा, कोणीतरी सांगा हो, कोणीतरी सांगा. नको ना, या गोष्टी नंतर येणार आहेत, हे आत्ताच करावं लागेल, आत्ताच करावं लागेल. सांगूच का 2 मिनिटात? काय झालं, एक राजा नेमायचा होता, 5 वर्षांनी राजा बदलला जायचा. मग आता राजपदी कोणाला बसवायचं, नियुक्ती कोणाची करायची? त्या राजाने काय केलं, आव्हान केलं, हे 5 किलोमीटरचं अंतर जो पहिल्यांदा पार करील तो आपला राजा. त्या 5 किलोमीटर मध्ये केलं काय काय माहितीये त्याने? पहिल्या किलोमीटरला सगळे गायक बसवले, मोहम्मद रफी, लता दीदी पासून सगळे, ए आर रहमान पर्यंत, अवधूत गुप्ते सगळे आले. बर, दुसऱ्या किलोमीटर मध्ये छान प्रकारचे अन्न पदार्थ ठेवले, श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी, चिरोटे, सकरबात, सुधार, संबसपुरी, गुलाबजाम, रसगुल्ला, सगळं काही होतं तिथं. मी हॉटेलवाला नाही, कीर्तनकार आहे, रोज आमचं असंच असतं. तिसऱ्या किलोमीटरला छान गाद्या गिरद्या अंथरल्या होत्या, एसी, कूलर सगळे फ्लो छान होते. चौथ्या किलोमीटरला मोठे मोठे मल्टीप्लेक्स, त्याच्यावर सगळी अगदी कट्यार काळजापासून परतुका सगळ्या व्यवस्था त्या स्क्रीनवर होत्या. बरं, त्याच्या पुढे शेवटच्या किलोमीटरचा विचार करताना तिथं उच्च प्रतीची अत्तर ठेवली होती आणि सांगितलं हे पार करून जो पहिला येईल तो आपला राजा. सगळेजण घुसले त्या रांगेमध्ये. कोण म्हणतो जाऊ पुढे, पहिले एक गाणं तर ऐकून घेऊया, फरमाईश, वन्स मोर. गुंतले तिथं. त्यातून काही बाहेर पडले, ते म्हणाले जाऊ ना थोडासा वडापाव खाऊन मगच पुढे निघूया. पाव तिथंच थांबले. वडा तिकडे होता ना त्यांचा, त्याच्यामुळे वडा पावाकडे. काहींनी त्याला पार केलं, म्हणे एक डुलकी घेऊनच पुढे जाऊ, झोपून गेले. काही जण म्हणू लागले एवढा एक चित्रपट पाहायचा मग पुढे निघायचं, इंटरव्हलला बाहेर पडू पाहिजे तर. आणि शेवटी होते ते म्हणाले छान अत्तर आहे, तिथं गुंग झाले. या धावपळीत एकच जण पलीकडे गेला. राजाची भेट झाली, राज्य सरकार पोहोचलोय मी, बसवा एकदाचा खुर्चीत मला. सिंहासनावर त्याचा अभिषेक केला, सगळ्यांना अनाउन्सिंग करून बोलावण्यात आलं, चला आपल्याला राजा सापडला. गुंतलेले सगळे बाहेर आले. राजानं त्याचं कौतुक केलं आणि विचारलं का रे तू इथपर्यंत पोहोचलास, तुला प्रलोभन नाही का मागे लागली? ही प्रलोभन नव्हती का तुझ्या रस्त्यात? ते म्हणाले हो ना, मला पण वाटलं होतं एक गाणं ऐकावं, मलाही वाटलं होतं एक मिसळपाव खाऊनच जावं, मलाही वाटलं होतं एक झोप काढावी, मलाही वाटलं होतं एक पिक्चर पाहावा, एक सीन तर पाहावा, निदान ट्रेलर पहिलं सुरुवातीचं तर पाहावं. नाही ते जमलं. शेवटी असंही वाटलं होतं की अत्तर हुंगावं. मग तू हे सगळं पार करून का आला? कारण म्हणे मला राजपद मिळवायचं होतं, हे मिळवण्याकरता मी इथं आलेलो नाही. हे सगळं मिळवण्यासाठी मी इथं आलोय का? मला फक्त राजपद दिसतंय, मी तिथं पोहोचलो पाहिजे. राजानं पुन्हा त्याची फिरकी घेतली. पण काय रे, तू इथून जाताना तुला असं तर वाटलंच असेल ना मनाला की थोडं थांबूया, कैसी जीभ लिपलिपाई. तुला वाटलं नाही का? तुझ्या मनाला तू कसं काय समजावलं की थोडं हे घ्यावं, थोडं ते घ्यावं? ते म्हणाले माझं मन धावत होतं ना तिथं, इथं थांबू, थोडं 2 मिनिटं थांबू. मग तू मनाला काय समजावलं? मनाला इतकंच समजावलं, म्हणा थोडं सहन कर, म्हणा थोडं सहन कर. एकदा तू ह्या राजपदी जाऊन बसलास ना, हे सगळं तुझ्याच बापाचं आहे. मग मला एवढंच म्हणायचं आहे, जगातली सगळी वैभव आणि ऐश्वर्य हात जोडून उभं राहील, पण मित्रांनो बाल्य अभ्यस्त विद्यानाम, विद्याभ्यास, बालपण. यौवने विषयीषिणाम, तारुण्य प्राप्त झालं, तुमच्या यशाला सर्वदूर पसरवा, सगळ्या दशदिशा पादाक्रांत करा. तुम्ही यशस्वी व्हा, थांबू नका, आराम करू नका. ढेकर तृप्तीचा येणं हा साधनातला सत्यानाश आहे. थांबायचं नाही, चालत राहा, फिरत राहा. बर, पुढे यौवने विषयीषिणाम वार्धक्य मुनिवृत्तीनाम. असं म्हणतात कानाजवळचा पहिला केस पिकला की माणसाने विचार करावा, आता यातलं सोबत काय येणार आणि इथं काय राहणार. माणसं हुशार असतात. कानाजवळचा पहिला केस पिकला की त्या केसाला पक्ष बदलायला लावतात. गंमत राहते ना. ते केस याला न विचारता पांढरे होतात आणि हा त्यांना न सांगता काळं करतो. मजा असते, आनंद आहे, चालेल. काय तेवढं तारुण्याचं फिलिंग येतं, आणखी माणूस उत्साहाने कार्य करू लागतो, काही अडचण नाहीये. पण तो केस आपल्याला हे सांगतो, इन केस आता तुम्ही कधी जाऊ शकता, इन केस वार्धक्य आलं, वृद्धता आली की माणसाने विचार केला पाहिजे की आता काय राहणार आहे आणि काय जाणार आहे. आणि या सगळ्याचं एक सत्य स्वीकारायचं आहे आम्हाला.
समृद्ध जीवन ते आहे जे मृत्यूचा सुद्धा विचार करतं. मला एक दिवस जायचं आहे, हा विचार फार महत्वाचा आहे. पूज्यपाठ डोंगरेजी महाराज जे जगदविख्यात भागवत कथाकार होते, ते म्हणायचे रोज स्मशानात जायची गरज नाही, पण स्मशानाची आठवण रोज करण्याची फार गरज आहे. मी जाणार आहे, मग जाताना छान अहो चित्रपट काढणारा तो फिल्म डायरेक्टर सुद्धा काळजी घेतो हॅपी एंडिंग. मग आपलं एंडिंग कधी होईल हे जर माहिती आहे तर मग प्रत्येक क्षण हॅपी राहिलं पाहिजे ना, आपण आनंदी राहिलं पाहिजे. मृत्यूची व्यवस्था करूया. मग मृत्यूची व्यवस्था कशी करायची? जीवनाला पकडा उत्तम आणि जीवनाला सोडा पण उत्तम. आयडियल पायलट कोण आहे हो? विमान उडवणारा, ज्याला चांगलं टेक ऑफ जमतं आणि त्याच्या जोडीला ज्याला चांगलं लँडिंग जमतं. नाही तर मँगलोर सारखं सगळे दरीत घालायचे. टेक ऑफ जमलं पाहिजे, लँडिंग जमलं पाहिजे. कदाचित म्हणून वैश्विक तत्वज्ञानाने मान्य केलेले 2 ग्रंथ आहेत. गीता जीवनाला पकडावं कसं ते शिकवते आणि भागवत जीवनाला सोडावं कसं ते शिकवते. पकडा चांगलं आणि सोडा पण चांगलं ना. एक्सलेटर चांगला पाहिजे, ब्रेकही चांगला पाहिजे, दोन्ही बाबी चांगल्या पाहिजेत. चांगलं मिळवा, चांगलं प्राप्त करा आणि तितक्याच सहजतेनं ते सगळं सोडा सुद्धा. हे फार गरजेचं आहे. एकच उदाहरण सांगतो आणि संपलेल्या वेळेत तुमचा निरोप घेतो. जीवनाच्या समृद्धी करता चांगलं पकडा आणि चांगलं सोडा. काय आहे, आपण बसचा प्रवास करतो, तिला बस म्हटलं तरी ती कधी बसायची व्यवस्था करीलच असंही नसतं, तरी तिला बस म्हणायचं असतं, म्हणत बसायचं असतं. बसमध्ये आपण प्रवास करतो, ती सीट मिळवणं म्हणजे फार कठीण. लोकसभा सोपी आहे, विधानसभा सोपी आहे, पण ती सीट फार कठीण आहे. सरळ मार्ग नसला तर मग संकट समयी बाहेर येण्याचा मार्ग, तिकडून आत प्रयोग, नाहीतर ड्रायव्हरच्या ओळखीनं चाकावरून चढायचं, नाहीतर मग खिडकीतून आहेच रिझर्वेशन. आपण गाडीत जेव्हा बसमध्ये चढतो, शिरतो, पूर्ण बस रिकामी असली तर आपल्याकडे ऑप्शन असतात. डावी बाजू, उजवी बाजू. उजवी बाजू म्हणजे कंडक्टर लाईन, डावी बाजू म्हणजे ड्रायव्हर लाईन. कोणतं चॉईस करतो आपण? कंडक्टर लाईन. ती बरी राहते, 2 सीट तिकडं 3 सीट. बरं, अगदी पुढची सीट पकडतो का? नाही का? कारण ते जे रांगेत उभे राहणारे ते आपल्याला लोड म्हणून वापरतात आणि ते ओव्हरलोड असले तर बघायलाच नको आहे. म्हणून अगदी पुढची नको. बरं, अगदी मागची ती पण नको का? सी सॉ, सगळी हाडं व्यवस्थित उपचार करून मिळतील. बरं, चाकाच्या वर पण नको, कारण मग गुडघ्यांच्या स्नायूंना ताण येतो, कारण ते थोडस वर राहतं. त्याच्या मधली सीट निवडायची. बरं, तिथं गेल्यानंतर आधी ती सीट दाबून पाहतात, म्हणजे ते फॉर्म आहे का कोणी नेलं उपकारी संतांनी ते पाहायचं. बरं, एवढं पाहिल्यानंतर कोपऱ्यात रांगोळ्या नाहीत ना, गुटखा खाणारे फार उपकारी राहतात ना, ते त्यांचाही काहीतरी कार्यक्रम राहतो, ते सगळं पाहायचं. सीट व्यवस्थित झटकायचं, त्याच्यातून एखादा स्क्रू वर येत नाही ना तेही पाहायचं. मग आपली बगलेतली शबनम बॅग घ्यायची, त्या जागेवर बसायचं. कार्यक्रम इथं संपत नाही, ती बॅग बाजूला लगेच ठेवून द्यायची. का? आपल्याला जागा मिळाल्यावर माणसं थांबत नसतात. आता आपल्या बाजूला कोण असलं पाहिजे याचेही विचार त्याच क्षणाला सुरू होतात. किती व्यापक आहे आपलं जीवन, किती कामं करतो आपण. हा, एखादा जाडजूड माणूस असला ना, नाही नाही ते पुढवा, मागून येते कोणी येत नाही मागून, हे परवडत नाही कॉन्ट्रीब्युशनला. माझं वय आता 33 आहे, 20 वर्ष झाली कीर्तन करत फिरतोय. एक 5 वर्षापासून वाहन मिळालं, त्याच्या आधी मला बसनीच फिरावं लागायचं, पण मला कुणीही जागा दिली, परवडणारा माणूस आहे. बरं, जाडजूड असला बसू देत नाही. एखादं फार मळलेलं घाण आलं, पुढं इथं बसू नको. हा, एखादं लावण्य नक्षत्र चढलं का लगेच बॅग उचलतो, या बस आता रिझर्वेशन आहे का? काय मानसिकता आहे, माणसं केवढा विचार करतात, केवढा विचार करतात. बरं, दुसरी गंमत आहे का? झाला प्रवास छान व्यवस्थित पार पडला, आता पुढे आहे का? त्याचा उतरण्याचा स्टॉप जवळ येत जातो. कुठून? नगरकडून जर तो लोणीला येत असेल ना, तर कोल्हार पासून हालचाली सुरू होतात. मग काय करतो? ही पिशवी काढतो, त्या बॅगा काढतो, सगळ्या गोळा करतो आणि जी सीट मिळवण्यासाठी इतका प्रयत्न चालला होता त्या सीट वरून स्टॉप यायच्या आधी तो उठतो. दारात जाऊन थांबतो. कंडक्टर म्हणतो, बसांदार इतकी काय घाई अजून? ते म्हणाला, काय घाई म्हणजे? स्टॉप आहे, परत उतरायची गडबड नको. बस थांबायच्या आत दार उघडतून सगळ्या थैल्या घेऊन उतरतो. मला एक म्हणायचं आहे, स्टॉप यायच्या आत त्याने आवरावर का बरं सुरू केली? न जाणो एखादी थैली राहिली तर ती बस पुन्हा शोधावी लागेल. हे जीवन देवानं क्रीडा करायला दिलेला एक अंगण आहे, एक मैदान आहे, क्रीडांगण आहे. मग इथं क्रीडा करताना, इथं वावरताना मुक्तपणे वावरा, फक्त कशात गुंतू नका.
आणि जेव्हा उतरायची वेळ येईल ना, आपल्या सगळ्या पिशव्या आपल्या हातात असू द्या. एखादी पिशवी राहिली तर पुनरपी जननम पुनरपी मरणम, अंत शोकमग्न होईल, शोकयुक्त होईल. आणि शोकयुक्त अंत, तो चित्रपट चालत नाही, त्याला कोणी चित्रपट म्हणत नाही, ते जीवन परिपूर्ण नाही. मग सगळ्या थैल्या तो गोळा करतो आणि स्टॉप यायच्या आत निवांतपणे उतरतो. माणसाने जीवन इतकं छान जगावं की सोडताना त्याने मृत्यूला म्हणावं, झाली का वेळ, मी आता पूर्णपणे तयार आहे, आता तुम्ही सांगाल तेव्हा थांबतो. तो पण आणि मी पण, या सगळ्यांनी जे युक्त जीवन आहे त्याला समृद्ध जीवन म्हणतात. फक्त याच्या जोडीला सहज सेवा, सद्भावना या सगळ्यांनी युक्त असू द्या. आपण खूप गोड आहात. देवाने आपलं जीवन आधी सुंदर केलंय, आपल्याला त्याला अतिसुंदर करायचंय. माझा एक निरोप सांगेन आणि थांबेन. एक सूत्री आहे, कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका. आपल्याशी कोण कसं वागतं यापेक्षा आपण कोणाशी कसं वागलं पाहिजे याचाच विचार करा, कारण आपण त्यातच स्वतंत्र असतो. प्रत्येकाच्या हृदयात माझा भगवंत राहतो, माझा प्रभू राहतो, या भावनेनं सर्वांशी प्रेमाने वागा आणि त्याच देवाचं नाव गुणगुणत गुणगुणत जीवन अगदी आनंदाने व्यतीत करा. कलियुगात आणि ह्या काळात कल्याणाचा हा एकच मार्ग आहे, कल्याणाचा एकच मार्ग आहे. मी कल्याणच्याच मार्गाने आलोय म्हणून बोलतोय. हा एकच कल्याणाचा मार्ग आहे, त्याचं छान अनुसरण करा. व्यवस्थापनाला मी पुन्हा पुन्हा धन्यवाद देईन की आज मला ह्या सगळ्या आध्यात्मिक वाङ्मयाला किंवा या सगळ्या जीवन स्पर्शाला आपल्या पुढे मांडण्याची संधी मिळाली. आणि हे अशा प्रकारचं समृद्ध जीवन ज्यांनी सर्व काळ जगासमोर मांडलं, त्या पद्मश्रींच्या चरणी माझे झालेले हे वाक्पुष्पांजलीचे शब्द किंवा ही शब्द सुमन त्यांच्या चरणी समर्पित करतो. ती करताना उपलब्ध मिळालेला वेळ, त्यातून या संपूर्ण व्यासपीठाने जगाची घेतलेली ही काळजी आणि जगाला दिलेला सद्भावनेचा निरोप आणि संकल्प, मी त्या ईश्वराकडे इतकंच सांगेन, हे भगवंता, हे ईश्वरा, हा उपक्रम आणि ही संपूर्ण वाटचाल यावत चंद्र दिवा करो अशीच वृद्धिंगत होत राहो. या सद्भावनांची सोबत घेऊन तुमचा निरोप घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही काढताय का?